रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान सत्यनारायण भगवान गायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरे व सांडेले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्व तसे कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्ये भूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराटा जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी
तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठाला आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरे वसांडलेले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा निवडलेला अभंग या अभंगाद्वारे तुकोबाराय नमूद करतात मी संतांचा महिमा किती वर्णन करू तो वर्णन करत असताना माझी जीभ आपुरी पडते असे देहूतले मालक म्हणतात वाक्य नीट ऐका 10-5 अभंग पाठ करणारा मी 10-20 वर्षापासून वारकरी म्हणणारा अशा अहंकाराची काशीफळ अंगाला चिटकून घेणारा बॉम्बले म्हणत नाही हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य ज्या महात्म्याने हरिनामाने विश्व ढवळून काढले इतकी जीभ पवित्र हरिनामे ढवळीले जग विश्व ढवळून काढलं हरिनामाने काय ख्याती असेल तुकोबारायांची मग एवढी ज्यांची वाणी पवित्र आहे तरी पण ते म्हणतात की संतांचं महिमा वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही काय वानवाता न पुरे ही वाणी माझी वाणी पुरत नाही तुकोबारायाचा जर अधिकार मोजत राहिला तर विधात्याकडे तराजूत नाही सत्यम वसंती भयतति वासो चतुरानन भय दिग्दजयो तुल्यान भयतति व्यातित जायो तुल्यान भवतति व्यातित जाय वैष्णव नयन हिताय च वैष्णव नयन हिताय च वैष्णव नयन हिताय इथे बसलेल्या नव्हे पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशातल्या मुंगीपासून तर झाडापर्यंत सर्व जीवसृष्टीला जन्माला घालायचं खातं ज्याच्याकडे अशा सत्य लोकाचा विधाता त्या विधात्याकडे या टोकाला गेलेल्या वैष्णवांचं माफ करण्यासाठी पारडं नाही तुमच्या मार्केट कमिटीत चांगले चांगले पारडे असतील म्हणजे काटे फार असतील पण विधात्याकडे वैष्णवांचा अधिकार मोजण्याचं पारडं नाही कल्पना करा ही लोक किती मोठी असतात तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही वाणी तर इतकी पवित्र आहे त्या वाणीनं इतकं गोड काम केलं तुमच्या माझ्यासारख्या मस्तळलेल्या माणसांचे खराब झालेले माथे दुरुस्त करण्याचं काम तुकोबारायच्या काव्याने केलं इतकी मोठी क्रांती आहे सामान्य नाही ही वाणीची ताकद बरं कोणाच्याही वाणीत ताकद नसती बरं 500 एकर वाल्यानं एखाद्याला काम सांगावा त्याला त्याची लायकी लागती तर पुढचं काम ऐकतो 100-200 कोटी रुपये असतील त्याच्याजवळ पण बऱ्याच कोट्याधीश हलकाटांना कोणीच मोजित नाही लय पाहिले मी रावणाला ओव्हरटेक केलेली पाहिले हो त्यांचे घरचे पोरं पण त्यांना बोलत नाहीत लायकी लागती लायकी तुकोबारायांची अधिकार शक्ती लायकी तुकोबारायांसाठी वापरत नाही लायकी आपल्यासाठी तुकोबारायांचा अधिकार किती मोठा होता माहिती आहे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या सगळं भीती कोणाची वाटती वा दक्षिणेचा राजा यम त्याची भीती वाटती कोरोना सगळ्यात लोकांना भीती वाटली एरवी घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांची ते ब्रश असतेतनं दात घासायचे आबा हे सगळे एकाच रकान्यात असते पण कोविडमध्ये बायकोचा त्या खिडकीत होता नवऱ्याचा ह्या खिडकीत होता तिला वाटप पप्याच्या बापाला कोरोना झाला तर मी तरी बाकीचं सांभाळीन
इतकी भीती वाटत होती. आणि यालाही वाटत होतं ही जरी गेली तर मी मेसवर खाईन, एखाद्या हॉस्टेलून डबा मागन, पण मी तरी वाचावा. कोणाची भीती होती? काळाची भीती होती. आणि त्या काळाच्या डोक्यावर या संतांनी पाय दिलाय. जगा काळ माथा दिला पाय, विश्वातल्या प्रत्येक जीवाला यमाची भीती आहे. आणि त्या यमाच्या बोकंडीवर तुकोबरायांनी पाय द्यायला. काय ताकद असेल याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? अहो अर्थोजन्यो भार्या असताताम अशुद्धोर भैर जाते क्रिया नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं. पैसे कमवणारा नवरा असला तरच बायको किंमत देते. धनेन कांता शास्त्र आहे. कोणी किंमत देत नाही, कोणी देत नाही किंमत, कोणी देत नाही. या इंटरनेट जगात तर कोणीच नाही देत नाही किंमत. जगाला खाणारा काळ तुकोबरायला मुजरा करीत होता. काळ गुलाम सलाम तो कया घरी राबतशी. रोज सकाळी मुजरा करायला काळ येत होता. काळ दक्षिणेचा राजा यम मुजरा करायला होता. काय अधिकार शक्ती असेल कल्पना करा. किती मोठं टोक असेल, एवढी मोठी व्याप्ती. तरी पण म्हणावं माझी वाणी अपुरी पडते. निश्चित एवढी अधिकार शक्ती तुकोबरायकडे असताना सुद्धा संतांचं वर्णन करत असताना वाणी अपुरी पडते असं तुकोबराय म्हणतात. त्या अर्थी निश्चितच संतांचा अधिकार मोठा आहे. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य 21व्या शतकातील तुमच्या माझ्यासारख्या पामरांना सन्मार्गाचे धडे देणारे महान योगीराज चाकरवाडी निवासी सद्गुरू माऊली दादा यांच्या आशीर्वादाने चालत असलेला श्री सार्वजनिक सत्यनारायण भंडारा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज मार्केट लातूर. तुम्हा सर्व व्यापार क्षेत्रातली हमाल असतील, व्यापारी असतील, काय गुमास्ते असतील, आधी करून सर्व मुनीम आधी करून सर्व गडगंज अर्थोजित क्रिया शतजय होतो शतः वैशास्तदेवच क्रिया निमस्वरूपानाम अर्थेषु. सगळं आलंय त्याच्यात. आता या सगळ्या वैभवानं परिपूर्ण असणारी तुम्ही या मार्केटमधील सर्व सदस्य, भला एखादा बिचारा हमाल सुद्धा असेल, ही सर्वजण तुम्ही सर्वजण या सर्वजणांच्या वतीनं चालत असलेला अन्नदान उत्सव, अन्नपूर्णेचं अधिष्ठान. आणि त्या अधिष्ठानाला, ज्या अधिष्ठानावर खरोखरच अन्नपूर्णेची कृपा आहे, असं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बरंच अन्नदान होतंय. पण एकही दिवस तिथे गेलेला माणूस उपाशी येत नाही. असं मराठवाड्यात एकच क्षेत्र आहे, ते फक्त चाकरवाडी आहे. आणि अशा मौली दादांच्या त्या आश्रमावर, त्या अधिष्ठानावर, त्या समाधीधनावर अन्नपूर्णेची पुरेपूर कृपा आहे. आणि अशा अन्नपूर्णा कृपा पात्र परिपूर्ण असणाऱ्या महान योगी राजाच्या कृपा प्रसादाने चालत असलेला हा भंडारा उत्सव, सार्वजनिक सत्यनारायण उत्सव, तुम्हा सर्व ह्या व्यापारी असोसिएशन सगळे त्याच्यातले सगळी लोक आले, सगळ्यांच्या वतीनं चालत असलेले तुम्हाला धन्यवाद. मला बोलवलं याच्याकरता नाही, मी रावणाची सुद्धा स्तुती करीत नाही, मी कोणाची स्तुती करायला रिकामा नाही. पैशासाठी करायची असेल तर पंढरपुरातल्या मालकानं मला पैशाचा बारीकसा पाईप दिला आहे, त्याच्यामुळं मी कोणालाही चोंबळीत नाही संताशिवाय देवाशिवाय. मग तुमचं वर्णन का केलं आहे याचं एकमेव कारण आहे, वारकरी संप्रदायाचा दंडक सांभाळून तुम्ही अन्नदान करता, याच्याकरता मी तुम्हाला मोठं म्हणतोय, अन्यथा बिलकुल नाही. विठाला विठाला संप्रदायाचे नेम तुम्ही एवढे
मोठे या धकाधकीच्या जीवनात इंटरनेट युगामध्ये माणूस रिकामा नाही. एवढ्या टोकाला जाऊन सर्व अर्थव्यवस्था सांभाळीत असताना तुमच्या अंतकरणात एक भावाला, मगाशी मी त्या शेटजींकडे बसलोत आपण आबा, त्यांनी काय नाव त्यांचं, बाळूशेठ बिदावार, त्यांच्याकडे बसलो. त्यांनी सांगितलं काय नाही, आमची फक्त इच्छा भगवंतानी गोड असा पाऊस पाडावा आणि शेतकरी राजा सुखी व्हावा. त्या उद्देशानं आम्ही अन्नदान करतो, एवढाच उद्देश. वा, मला आनंद त्याच्याकरता वाटला. माझ्या 4 क्रमांकाच्या देवाला तुम्ही मानता, मी 4च देवाला मानतोय. माझा एक देव आहे पंढरपुरातला मालक आणि काशीतले शिवजी, एक देव. यांच्या दोघांचं भजन करणारे 18 संत, 2 नंबरचे देव, ज्यांच्यामुळं आपण आनंदानं रात्री झोप घेतो. भारताच्या सीमेवरचे फौजी 3 नंबरचे देव, आणि ज्याच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि आपल्याला मोती खाण्यासाठी देतो, तो शेतकरी राजा माझा 4था देव आहे. पठ्ठ्या पुढं रावण्या जरी आला तरी नाही गिरगावकर वाकणार. विठाला माझ्या या 4 देवापैकी एका देवाविषयी तुमच्या अंतकरणात तळमळ आहे, व्यथा आहे, अंतकरणात सद्भाव आहे, करुणा आहे, सद्भावना आहे, आणि तो शेतकरी राजा या विश्वाचा कणा. बऱ्याच हलकटांना शेतकऱ्याविषयी आवड नाही. अरे सुंबळ्या, 1000 क्विंटल सोनं आणि 5000 क्विंटल जरी चांदी असेल तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नसतं. नालाय का? त्या शेतकऱ्यानं पिकवलेली शेतातले मोती हेच खाता येते, हेच खाता येते, हेच खाता येते. हो, म्हणून त्या शेतकरी राजाविषयी तुमच्या या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये लातूरमध्ये इतकी तळमळ आणि अंतकरणात, त्याच्यामुळं एवढा उत्सव भंडारा करता. 15 ते 20 हजार लोकांना अन्नदान आणि इतकं मोठं तळमळ आहे. याच्याकरता तुमच्या या कार्याला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुमच्या या कार्याला वा. उपस्थित सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी, धर्माची पताका घेणारी, त्या कडेपासून तर या कडेपर्यंत सर्व वारकऱ्यांना मी वारकरी या नात्यानं ज्ञानोबारायच्या उकुक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. जमलेल्या सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला काय व्याप्ती असेल संतांची की जिथं तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. तुकोबारायचा अधिकार तर फार मोठा आहे. या झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात किंवा जगाचा मालक म्हणतात. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि तो विश्वाचा मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या पत्नीचा पाय धरून हातानं किंवा धातूच्या शस्त्रानं काटा न काढता स्वतःच्या जिभेनं जिजाबाईंचा पाय साफ करायचा आणि दातानं काटा काढायचा. ज्याच्या पितांबरामध्ये कोटी सूर्याचं तेज आहे. भास्कर भयत ती तेज कांती भय व्याप्तो भय दिवाकरा भय दिनंपती आम निशापती भय जायन्ते. दिनपती भयतति निशपति जायो, दिनपती भयपति निशपति जायो. अंबर भयतति भयोजना, अंबर भयजति भयोजना, अंबर भयजति भयोजना. निशापती आणि दिनपती, चंद्र आणि सूर्य हजारो कोटीनं ज्याच्या पितंबरात तळफळतात त्याचा चेहरा काय अधिकारी असेल. आणि ते पवित्र मुखाचे ओठ जिजाबाईच्या पायाला लागतात. आणि ती जिजाबाई तुकोबारायांची धर्मपत्नी. अधिकार किती मोठा असेल, किती मोठा. अहो भांगाऱ्या भोंगाऱ्यानं खांद्यावर हात टाकल्यावर माणसं म्हणते साहेबांना माझ्या खांद्यावर हात टाकला. येडा आहेस का काय तू. मोठ्या माणसानं खांद्यावर हात टाकल्यावर काय मोठी गोष्ट आहे. उलट मोठ्या झाडाखाली धन पाऊस नसला तरी वाढत नाही, पण झाडाखालच्या धनाला कापसाला सोयाबीनला शेंगा लागतच नाही. मोठाले झाडं बारकाल्या झाडाला उबदाऱ्या जीव देत नाहीत. मोठा त्याला म्हणा तो आपलं कल्याण करीन, त्याला मोठा बेंदाड्या भुंदाड्याला कशाला मोठाले म्हणतात. आणि तुम्ही भंगाराच्या यादीत जाता. विठाला विठाला विश्वाचा मालक ज्या घरी. याबांकडे आल्या आल्या थांबलो. आमचे माऊली महाराज बरेच फोन करत होते. येनुताई गर्ल हॉस्टेलला थांबलो होतो मी. खूप आदर आतिथ्य केलं. खूप मागे वैखरे सरांकडे सुद्धा गेलतो आपण.
शेटजींकडे गेलो, आदर आतिथ्य माझं, मी तुकोबारायचं भजन करतो. आणि त्या तुकोबारायकडे पंढरपुरातला मालक आल्या, बसायलाच काही नव्हतं. पाहुणे घराशी आजी आली रुचिकेची, काय करू उपचार, क्या बात आहे, काय करू उपचार, पाहुणे घराशी आजी आली रुचिकेची, काय करू उपचार, काय करू उपचार, पाहुण्या माझी रांधेल्या कन्या, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. घर फाटकं तुटकं होतं शेवटच्या टप्प्यात. मोडक्याची बाजा वरी वाकळाच्या शेजा, गिरगावच्या बाळूला पाय खराब झाल्यावर बसायला सोपा. साधारण बाजा. वाकळ म्हणजे गोदडी, याच्या शेजार. आणि कुंडीभर पाण्यात वाटीभर कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. आम्ही त्यांच्याकडे त्या शेठजीकडे बसलो, ते पाहिले ते पदार्थ. आता आपलं नशीब खोटं खायचं नाही, त्याला करावं काय. बँकेत कोटीन धोत्राला गाठी, नशीबच असतं त्याला काय. त्याची इच्छा खाणं खाणं खाणं, काय त्याला करता. ज्याला दात आहेत त्याला चेने नाहीत, आणि ज्याला चेने आहेत त्याला दात नाही. हो. तुकोबारायकडं कन्या, आपल्याकडं कन्या अशा उचलून खातो, त्या पातळ झालत्या म्हणून चतुर्भुज झाली पंढरपुरातले मालक. 3 हातानं कन्या आवरल्या आणि 1 हातानं वर पिल्या. पंढरपुरातल्या मालकाने सर, पंढरपुरातला मालक. हो. भांगाऱ्या भुंगाऱ्याला पण इचकालेलं जमन. हा, जे बापाचं श्राद्ध घालीत नाहीत ते दुसऱ्याच्या लग्नातल्या स्वयंपाकाला म्हणतात, नुकती जमलीत नव्हती. हा, वरण थोडं शिल्लकच पातळ झालतं, तो बापाचं श्राद्ध घातलं नाही नालाय का, ते सुद्धा इचकित दुसऱ्याच्या घरचं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे गुरुजी, तो 3 हातानं कन्या आवरायला खाल्ला. जेवण झाल्यावर पानपुडा नाही असं महाराष्ट्रात गरज नाही, कारण त्या संक्रांतीला आता बरेच वानामध्ये पानपुडे पण देतात ना बायका, तोंड पाहून. बऱ्या घरची बाई आल्यावर चांदीचं बघवं, मध्यम घरची आल्यावर पितळेचं बघवं, जरा खालची आल्यावर लाकडाचं बघवं, त्याच्यापेक्षा जरा खालची आली की पाव किलो गुळाची ढेकूळ, आणि गरिबाची आली की 8 आण्याची शॅम्पूची पुडी. होंडी होशीन होंडी. हो. नवऱ्याला जर आयुष्य वाढायचं असेल तर सगळ्या बायकायला सारखंच दिद्वार का, नाही तर तोंड पाहून जर वाण देशील तर 43 दिवस नवऱ्याच्या आयुष्यातले कमी होतील. इतिहासाचा पुराणाचा पुरावा आहे. मी मंच कधीच बोलणार नाही. विठाला एकही घर नाही, सुपारी नाही, इलायची नाही, काय नाही, असं घर नाही. काय तुकोबारायची व्याप्ती हो. मुख सुती तुळशी डोळा, तुका मारे विदूर बाळा, तुका मारे विदूर बाळा, तुका मारे विदूर बाळा, मुख सुती तुका
तुकोबाराय देवाकडे आले आणि देवाला सांगितलं, देवा मी दुर्बळ आहे, तुम्हाला मोक्षशुद्धीसाठी देतोय, त्याचा स्वीकार करताल? जगाच्या मालकाने दोन्ही हात पुढे केले, द्या काय देता? तुकोबारायानं खाली पिकून वाऱ्यानं पडलेलं तुळशीचं पान हातात उचललं, कारण तो काळ तुळशीचं पान तोडायसाठी निषेध होता, म्हणून तुकोबारायानं तुळशीचं पान तोडलं नाही. हो, शास्त्र सांगते, पुराण सांगते, वेद सांगते, त्यानुसार वागलं पाहिजे. हे बा, देवाला आवडतील ते नियम, आपल्याला आवडते ते भंगार नियम आहेत. त्याला आवडते का ते नियम असावं, त्याला आवडतंय का तेच खरं भजन. हो, आपल्याला आवडतंय ते नाही, आपल्याला काही आवडतं त्याचं काय, त्याला आवडावा. तुकोबारायने विचार केला, आपण जर तुळशीचं पान थोडलं तर काला निशोतो भयो हो तरुयाम देव तरुषू, देव तरू याचं पान या वेळेला तोडता येत नाही, मग करावं काय? पण योग तुकोबारायची किती गोड, मंजुळ सवार आलं आणि पिकलेलं पान खाली पडलं. तुकोबारायने ते पान हातात घेतलं. तुका म्हणे देवा माने आईची करू सेवा, माने आईची करू सेवा, माने आईची करू सेवा, माने देवा माने आईची करू सेवा, माने आईची करू सेवा. हातात तुळशीचं पान घेतलं, जगाच्या मालकानं वंजळ केली. लावणी अंजुळ धरे तसे सवे, दोन्ही वंजळी केल्या. तुकोबारायने हात हृदयाला लावला आणि देवाच्या वंजळीपाशी हात नेला आणि हात वापस घेतला. आईसाहेबाकडे पाहिलं, जिजाबाईकडे, टाका ना. हावले, तुळशीचं पिकलेलं पाणी कसं टाकू, कसं टाकू? पुन्हा एकदा हात पुढे केला, पुन्हा वापस घेतला. जिजाबाईनं सांगितलं, मालक तुळस त्या मालकाला प्रिय आहे. आणि मग वंजळ देवाच्या दोन्ही वंजळीत अशी सोयशी केली आणि तोंडातून वाक्य पडलं, देवा मी दुर्बळ आहे, दुर्बळ आहे, मुखशुद्धी तुळशीदळ, देवा मी दुर्बळ आहे, गरीब आहे, माझी सेवा मानून घ्या. विटेवरच्या मालकानं तुकोबारायचा हात निघतो न निघतो तो वंजळी अशा मिटवल्या आणि पटकन तोंडात तुळशीचं पान टाकलं. आहे का स्वप्नात तरी जगाचा मालक आपल्या? ही व्याप्ती तुकोबारायांची, हा अधिकार तुकोबारायचा. तरी त्यांनी म्हणावं, माझी या संतांचं वर्णन करत असताना वाणी पुरत नाही की संतांचा अधिकार किती मोठा. का म्हणतात तुकोबाराय वाणी पुरत नाही? मी जेवढे 2-3 संत सांगता येतील तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. माऊली दादांपासून सुरुवात करतो. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य, चाकरवाडी निवासी समाधीधन अधिष्ठान माऊली दादा यांच्याकडे एक आयशर नावाचं वाहन साखरेच्या पोत्यानं भरून आलं. आताच येत माऊली दादा, बऱ्याच लोकांनी पाहिलेली इथं. हो, आयशर तर आता तुम्हाला इथल्या लोकांना सांगायचंच काम नाही. ते आयशर टेम्पो मोठा असं ते वाहन, ते साखरेच्या पोत्यानं एका भक्तानं भरून पाठवलं. ड्रायव्हरनं त्याला विचारलं, आपलं नाव काय? म्हणलं, मी नाव सांगत नाही, नी नावे हे गुप्तदान देऊन टाक, हे चाकरवाडीला जाईन, साखरेचे पोते तिथं उतरून टाक. पण ड्रायव्हरच्या पोटात थोडंसं पाप आलं, येऊ नये पण आलं. बिचाऱ्याच्या परिस्थिती नाजूक असेल. आता ड्रायव्हरच होता तो, म्हणून परिस्थिती नाजूक. ते कलेक्टर थोडाच होता, ते खोट्या साया करून टेबला खालून सुटकेशी घ्यायला. ते कलेक्टर थोडाच, ते ड्रायव्हर आहे शेवटी. पण त्यानं तिथं करायला नव्हतं पाहिजे, पण केलं त्यानं. त्यानं एका ठिकाणी त्याच्या मित्राच्या घरी त्याच्यातली 4 क्विंटल साखर उतरून घेतली. गेला तर दादांचं दर्शन घेतलं. दादा, हे साखरेचा ट्रक आला, हे आयशरे, हे कुठं उतरू? तर माऊली दादांच्या तोंडातून वाक्य पडलं आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली, बाळा पहिले 4 पोते जिथं उतरले का तिथंच उतरव. दर्शायाम त्रिकालेषु मनोया गता भय व्याप्ती हो, जीवा मनोगतेशी सर्वशुद्ध्याम वैष्णव जनम यज्जायते. सगळ्यांच्या मनातलं दिसतंय त्रिकाल ज्ञानी, ती ही संत येत. एवढी व्याप्ती काय वानू आता न पुरे ही वाणी. या संतांचं वर्णन करत असताना काय वर्णन करतो कोपऱ्या म्हणतात. संताजी महाराज जगणारे नावाचे एक संत झाले. सांगतो पुढे, त्याच्या अगोदर एक सांगतो. 1949 ते 51 सालची
गोष्ट आहे 1949 ते 51 साली स्वामी राम नावाची एक व्यक्ती करवीर पीठाचे शंकराचार्य झाले. त्यांचं नाव होतं स्वामी राम. 1949 ते 51, फार काय जुना काळ नाही, आत्ताचा काळ आहे. ते शंकराचार्य झाले आणि 51च्या नंतर दुसरं वर्ष संपलं की तिसऱ्या दिवशी शंकराचार्य पदाचा राजीनामा द्याला. सामान्य पद आहे. 100, 200, 300 कोटी खर्चिल्यावर मंत्री होता येईल, आमदार होता येईल, खासदार होता येईल. 1000 कोटी जरी खर्चिले तरी शंकराचार्य होता येत नाही. त्याच्यासाठी लायकी लागती, त्याच्यासाठी अधिकार लागतो, त्याच्यासाठी ते तत्व लागतात. कोणी उठवून मला शंकराचार्य व्हायचं नसतं, होता येत, अद्याप नाही, होता येत नाही. त्या पदाचा 2 वर्ष 3 दिवसाच्या नंतर राजीनामा दिला आणि हिमालयाला साधना केली. काय वानू आता न पुरे वाणी, किती अधिकारी लोक असतात बघाय. हिमालयाच्या पायथ्याला सुंदरसं एक शहर आहे. त्या शहरामध्ये त्यांचं पदार्पण झालं आणि तिथं पोचल्याच्या नंतर त्या शहरामध्ये विद्वानांची संख्या भरपूर होती. पंडित होते, आचार्य होते, शास्त्री होते, खूप लोक होते. तिकडे महाराष्ट्रात पहिले शास्त्री 3च आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर शास्त्री. महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री, महाराष्ट्रातले पहिले विद्वान आणि काशी विद्यापीठाचे पहिले विद्वान. आता शास्त्री लोकांची संख्या भरपूर आहे, पण पहिले महाराष्ट्रात 3च शास्त्री. हो, त्याच्यामध्ये एक आहेत, आता 2 जात राहिले, प्रल्हाद शास्त्री, दैठणकर आहेत. हे काशी विद्यापीठातले पहिले शास्त्री, पहिले. पत्रिकावरले नाही बरं. हो, मला एक जणांना शास्त्रीपदी टाकली पत्रिकावर, नेमकी पत्रिका खाली पडली. आमच्या आखाड्यावर चंपी नावाची कुत्री आहे. शेती, मला शेतीची आवड आहे, जास्त करतो मी शेती, चांगली करतो, चांगल्या पद्धतीची शेती आहे माझ्याकडे. तर ती आखाड्यावर पत्रिका पडली, कुत्रीनं पाहिली, तिनं शेपूट हालीनच बंद केलं. तर मी म्हणलं, चंपे तू शेपूट काऊन हलवली? म्हणली, तुम्ही शास्त्री नाही तरी तुमचं नाव टाकलं म्हणून मला मळमळ झालंय. आमची कुत्री मला म्हणली, कुत्री, महाराज इथून पुढे तुमचं पत्रिकावर शास्त्री नाव टाकू देत जाऊ नका. मला उलट्या होत्या. कुत्री म्हणली आमची कुत्री. मग ज्याला टाकली त्याला मळमळ झालं पाहिजे, आपली लायकी नसताना. विठाला विठाला. एखादी पदवी घेताना लोकात बरं वाटते, पण ती पदवी स्वीकारित असताना मनाला मानचटपणा सहन झाला पाहिजे, चालला पाहिजे. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. आपण त्या सेवेतून जर उत्तीर्ण झालो तर ती पदवी स्वीकारली पाहिजे. एका गावात मी भागवताला गेलो, संक्रांतीच्या वेळेमध्ये भागवत होतं आणि सांगितलं देवबाप्पानं, आमच्या भूदेवांनी, इतक्या वाजता वाने संक्रांती याच्यावर बसली, तिनं असं वस्त्र घातले, इकून चालली, तिकडं बघायली, काय काय असं सगळं सांगता येत असतं त्या एखादी. मी पण 2-4 वर्ष तेच केलं, पण आता करत नाही. ते सगळं पद्धतशीर झालं. आणि मग ते संक्रांतीच्या वानाच्या अगोदर त्या दिवशी लवकर भागवत सुरू झालं. एरवी बायका आपोआपल्या घरी जायच्या होत्या, पण त्या दिवशी बायका सगळ्या एकाच दिशेला गेल्या. ते एका बाईला विचारलं, काकू हा सगळं इकडंच कशात चालल्यात? दरवर्षीच्या संक्रांतीला गावाच्या पूर्वेकडे एक घर आहे, त्या घरी एक म्हातारी बाई आहे आणि सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया तिच्या पाया पडतात. म्हणलं का? तिच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढते. म्हणलं आपण पाया पडा बायकोसाठी, आपल्या बायकोला आयुष्य वाढन. ती आपली धोत्र चांगली धुती, 75% बाहेर जेवतो, 25% घरी जेवतो, पण वेळेला जेव घालती गरम पाण्यानं आंघोळीला. ती काय नदीला पाठीत नाही, काय नाही. त्याच्यामुळे आपण या म्हातारीच्या पाया पडल्यावर तिला आयुष्य वाढन. बायकोला का नाही आयुष्य वाढावं? कारण ती अर्धांगिनी आहे ना. संसारूपी रथाचे 2 चाक आहेत, स्त्री आणि पती आणि पत्नी हे संसारूपी रथाचे चाक आहेत. याच्यात विशुद्धपणा नसला पाहिजे. मी सुद्धा गेलो. मी गेल्याच्या नंतर सगळ्या बायका म्हणल्या भागवतकर आलेत. ते बाळू आला काय अशी ती बाई म्हणली. मी म्हणलं हो. बाळू तूच आहेस का? मी म्हणलं हो काकू. बरं. सगळ्या बायका तुमचं दर्शन अरे 40 वर्षापासून घेतात. मी म्हणलं बरं. का बरं आजी? माझं दर्शन घेतल्या मालकाला आयुष्य वाढते. बाई तुमचं लग्न झालं का? हो. तुमचे मालक 35 वर्ष झाले मी त्या मेल्याला बोलत नाही. मी सगळ्या बायकाला सांगितलं हिला पैठणच्या तळ्यात टाका, हिला खाल्ल्यावर माशी तरी सुधरतील. लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर अशा नालायक बाईच्या पाया पडल्यावर आपल्याला आयुष्य वाढत असते का? 5 पदवी असते त्या. विठाला आचार्य पंडित शास्त्री विद्वान लोकांचं गाव. त्या गावामध्ये स्वामी राम गेल्याच्या नंतर काय जल्लोष, किती आनंद, किती आनंद. अहो सामान्य ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेणार, बड्यांच्या आरतीवर स्वागत, किती किती सन्मान. मी घरी यावा किती यांची तळमळ, हा किती किती. तर त्या शंकराचार्य घरी आल्यावर किती किती आनंद असेल कल्पना करा. पायघड्या टाकल्या गावात, एवढा आनंद. एका पंडिताच्या खांद्यावर सर शंकराचार्यांनी हात टाकला, स्वामी रामांनी दादा हात टाकला. इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला.
आणि त्याला सांगितलं चल पवित्र गंगेचं तीर फिरून येऊ. तिथपर्यंत ठीक झालं. पण स्वामी रामांनी वरच्या डोंगराचा रस्ता पकडला. लगेच पंडित मागच सरकू लागला. काय झालं? वरी डोंगरावर एक गुंफा आहे. काय वानवातानं पुरी वाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे. या भारत देशातल्या, या महाराष्ट्रातल्या, या पवित्र देशातल्या संतांचा अधिकार किती मोठा आहे. का तुकोबर आहे म्हणतात. त्या डोंगरावर चढत असताना त्यानं मात्र पाय मागता घेतला. स्वामी रामांनी सांगितलं रे पंडित क्यों नाही चल रहा बोले. ते हिंदी भाषेत होते. मला हिंदी येत नाही. जे येत नाही त्यानं कशाला. जिला धिरडे नीट येत नाही, जिला गौऱ्या नीट लावता येत नाही, तिनं धिरडे कशाला करायचे. जिला गौऱ्या नीट लावता येत नाही तिनं धिरडे करणं म्हणजे पिठाचा खराब आहे ना. आपल्याला मराठी चांगली येते, कशाला काय करायचं उगं हिंदीहून. इधरशी गाडी आई उधरशी गाडी, गाडी चली गई मैं खाली राहिला. काय गरज आहे का त्या आगावपणाहून. आहे का नाही. फुकट कळण शेंडी वळवळ. आपली आपली भाषा येते बस झालं आपल्याला तेवढ्या पुरतं चाललंय आपलं. ज्याच्या नदीला पाणी येते आणि विहीर तरी कशाला खांदायची, त्याच्यातच मोटर टाकून ऊस भिजवायचा. ते हिंदी भाषेत होते. चलो बोले पंडित. नहीं बोले स्वामी जी वहां पे क्रोधी बाबा ठरते. त्या महात्म्याचं नाव होतं क्रोधी बाबा. ते फार घाणेरडे. ते कधी स्नान करत नाही, कधी पहाटे पाणी नेत नाही. ते पंडित इतकी चेष्टा करू लागला. महात्म्याची कुटिया होती, महात्म्याची गुंफा होती 14 किलोमीटरवर आणि खाली चेष्टा करू लागला. पण स्वामी रामांनी सांगितलं रे चाल मी तुझ्यासोबत. नाही बोले फतरे मारताय, भगडं मारताय. ते स्वामी रामांनी सांगितलं पहिलं मला मारीन ना. अहो तुम्ही मेल्यावर मी मरण ना. नाही मारत, तू चाल चाल. गेले तिथं. तर गंगेच्या आणि डोंगराच्या मधात एक शिळा होती आणि त्या शिळेवर ते क्रोधी बाबा बसलेले होते. 11ची वेळ होती. सूर्याचं परम तापलेलं होतं. पण ते क्रोधी बाबा शिळेवर बसल्याच्या नंतर सूर्य मान लवत होता. मान. त्या महात्म्याच्या अंगावर ढगानं छाया धरली होती. छाया. लाजत होता सूर्य, लाजत होता. इतका तपस्वीनं तेजस्वी महात्मा होता ते क्रोधी बाबा. एवढा तेजस्वी महात्मा. स्वामी रामांना बघितल्याबरोबर त्या क्रोधी बाबांना अशी मान वाकली. ज्या व्यक्तीकडे सूर्य मान वाकवतो, ज्या महात्म्याकडे बघून दिनपती प्रकाश देवता तेजो कांती भयो भास्करो वैष्णव शिरसा भय सुजायते. मान वाकवतो सूर्य ज्या साधूकडे बघून, तो साधू स्वामी रामांकडे मान वाकवतोय. स्वामी रामांनी मातुड्यात साष्टांग दंडवत घातला. शंकराचार्य 1949 ते 51 लोटांगण घातलं. आई स्वामीजी गळा भेट झाली. क्या रे पंडित तू मुझे क्रोधी बाबा कहता है. सकाळी पाणी नेत नाही म्हणतो, तू कधी आलता का इथं. त्या पंडिताचं धोत्र अर्ध झालं घामानं ओलं आणि अर्ध कशानं ओलं झालं असेल तुम्ही विचार करा. 14 किलोमीटरवर पंडित या बोललाय आणि वरी ज्या साधूला कळतं त्या साधूचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. लटलट कापत होतं पंडित. टायर बोले कुछ नाही करता ते टायर. मग गुंफा बघितली आणि गुंफा बघितल्याच्या नंतर क्रोधी महात्म्याने स्वामी रामांना सांगितलं कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए. जी बोले जाएंगे. ए पंडित इधर आइए. बसले खाली. खाली बसल्याच्या नंतर हे आइए पंडित बोले. पहिले जलला खालच्या गंगेतून एक मडकं भरून पाणी आणलं. आइए पंडित. मांडी खालून सुरा काढला जो कसायाकडे असतो तो. बसताना काहीच नव्हतं आणि मांडी खाली हात घातला की सुरा. हे पंडित हे लेखे जा बोले. आत्ताची आत्ता ज्या ठिकाणाहून तू पाणी आणलंस त्याच ठिकाणी एक प्रेत वाहत आलेला आहे. प्रेत कळतं ना. इंग्रजी भाषेचा जास्त आपल्याकडे पगडा आहे त्याच्यामुळे प्रेत, मड, डेड बॉडी. अंत्यविधी आपल्याकडे 3 पद्धतीचे असतात. दहनविधी आहे, दफनविधी आहे. हा महाराष्ट्रात प्रचलित. पण वेदा शास्त्रो पुराणा श्रीमतानुवादा हा असे 3 अंत्यविधी आहेत. काही राज्यात भरगच्च भरलेल्या गंगेमध्ये प्रेताला सोडून देतात. ते प्रेत वाहत आले आणि त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. त्या पंडिताने विचार केला आयुष्यभर 9-10 हस्त मात्याला गेलो, अंत्यविधीला गेलो, त्याच्यात 4-4 आंघोळी करू करू बेजार आणि आता तो डायरेक्ट प्रेताचंच मांस कापायचं मड्याचं उजव्या मांडीचं. साधू किती हुशार. डावा अंग पत्नीचा असते, स्त्रीचा असते. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. हो किंवा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा. अर्ध डावांग स्त्रीचा असते. साधूचा अधिकार किती उजव्या मांडीचं मांस कापून आण. स्वामी रामांनी सांगितलं जाय बापा नाही तर हे मथर तुला कापीन. थसकीनच पंडित खाली गेला. जवळ पांगिलं त्या प्रेताची मांडी उघडी केली. गुबगुबीत मांडी होती. ताजं तवानं मेलेल. खटा 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 मांसाचे तुकडे काप. धोलो बोले पकालो बोले हेच तू
3 दगडाची चूल मांडली, गाडगं टेकलं, पाण्यानं अर्ध भरलं, गारगुंडीवर गारगुंड हल्ली, लगेच चूल पेटली. वैशान्नरो प्रज्वलितो भया वाणीर प्रगल्भोस्तदेवचः यत्पाशानोस्थित घर्षणा मरदो यतींजायते. वैशान्नर नावाचा अग्नी प्रगट झाला. काय ताकद, शिजलं ते मांस. सगळ्याला कळालं. पंडिताला माहिती, स्वामी रामांना माहिती, क्रोधी बाबांना माहिती, माणसाचं मांस शिजायले. हे पंडित, हे तरु के 21 पत्र ला बोले, 7-7 पानाची 1-1 पंत्रा 3 लावले, आपको होना प्रसाद. स्वामी त्याने विचार केला, शंकराचार्य खाले तर आपली काय कथा, आपली काय कथा. लग्नाला एक बाई आली ती म्हणली, माय वरण नाही ग जमलं. नवरदेवाची माय खालीन, तू काऊन खाई ना मंजुळा. नवरदेवाची माय खालीन, तुला खावाच लागन, तू कशाला येडेवानी करायला लागली. हो, मांडले 3 पात्र. तापलेलं गाडगं उचललं आणि क्रोधी बाबानं पहिलं स्वामी रामांच्या पात्रावर इचिलं. पात्रावर इचित असताना पंडित म्हणला, बाप रे, मांस तर मी कापलं, शिजल्यावर कसं दिसत असन रे. आणि माणसाचं मांस आहे, पुन्हा मेलेल्या माणसाचं मड्याचं मांस. पण पात्रावर इचिले गुरुजी बरोबर गावरान तुपातल्या शुद्ध गावरान गाईच्या दुधातली खीर खाली पडत होती. पात्रावर स्वामी रामांच्या पात्रावर खीर, पंडिताच्या पात्रावर खीर आणि क्रोधी बाबाच्या पात्रावर खीर. यथेच्छ जेवण झालं, मुखशुद्धी झाली. आणि मग स्वामी रामांनी पंडिताला सांगितलं, पंडित पात्र में देखो मला काय तो. त्या पंडितानं त्या पात्रात डोकावून पाहिलं तर मांसाचे तुकडे होते. आणि क्रोधी बाबानं पात्रावर इचिलं तर गावरान तुपातल्या गाईच्या दुधाची खीर पडती. या महाराष्ट्राच्या मातीत, या पवित्र भारत देशातल्या संतांची ही व्याप्ती आहे. म्हणून तुकोबा राय म्हणतो, बघा महाराष्ट्राच्या मातीत ताकद किती मोठी आहे. आता संताजी नावाचे एक महान वारकरी होऊन गेले, संताजी महाराज जगनाडे त्यांचं नाव. तात्विक सात्विक वारकऱ्याच्या व्याधीतली लोक आजही निष्ठावंत वारकऱ्यावर विश्व चालत आहे. निष्ठानिष्ठी करणाऱ्यावर नाही. मी गेल्या 27 वर्षापासून वारीत असतो. मी 22 दिवस कोणीही जरी बोलला तरी त्याला तारीख देत नाही. पण या 27 वर्षात मी काही निष्ठावंत वारकरी पाहिले की ज्ञानोबरायची तुकोबरायची पालखी रथात पादुका रथात टेकल्या की ते उभे राहतात आणि त्या पालखी विसाव्याला थांबली कीच ते खाली बसतात.
तोपर्यंत खाली बसत नाहीत. अशी काही निष्ठावंत वारकरी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात आहेत, त्यांना म्हणायचं निष्ठावंत. काही नाही, काही काही वारीचं महत्त्व कीर्तनात रडून सांगतात आणि तिकडं वारी सुरू असल्यावर इकडं 14वे आणतात. 13वे 14वे गोड जेवण वर्ष श्राद्ध इकडं यायच्यावर नसतं, ह्या सुंबळ्यावर नसती संप्रदायाची परंपरा, त्या निष्ठावंत लोकांची. मी 4 दिवस तात्यांसोबत चाललो, दम लागत होता त्यांना, दम. तरी पण ते काकडं म्हणायचे. पांडुरंग बुवा घोलेंचं वय 75, त्यांना काल आजारी पडले होते ते वारीहून आल्यावर. काय लोक आहे ते, असे कितीतरी लोक सांगता येतील, कितीतरी लोक निष्ठावंत. या लोकांवर संप्रदाय. हो, तशी निष्ठावंत तुकोबारायच्या परंपरेतले एक वारकरी संताजी महाराज जगनाडे, यांचा व्यवसाय होता तेल काढणे. माणसाने पोटासाठी धंदा केलाच पाहिजे. जे संसारात पडला का त्यानं पोटासाठी धंदा करायचा. हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांधा. मोक्षासाठी देवाचं भजन करायचं आणि पोटासाठी जो कोणी व्यापारी असेल, कोणी शेतकरी असेल, नोकरी क्षेत्रात असेल, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, काय कोणाकडे क्षेत्र असेल त्यानं त्याच्या वाट्याला आलेलं काम निमूटपणे करायचं पोटासाठी. हे त्याचा ती देवपूजाच आहे, ते करायचंच असते. लग्न एक जणानं केलं, लग्न झाल्यावर बायकोल म्हणला भाकरीचा मेळ बसत नाही, तू तुझ्या माहेरात जाय. नालायकीस तू, तुला हे करायचं होतं तर लग्न ती सोबत कशाला केलंस? शास्त्र आहे त्याच्यासाठी. हो, काही नाही करतायत, काही नाही करतायत. पोटासाठी धंदा होता तेलाचा घाणा, पण इमानदारी फार होती. या ज्या क्षेत्रात इमानदारी ठेवता त्या क्षेत्रात पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक त्या माणसाला उंच नेत असतो. बेईमानीनं कमवलेली संपत्ती, बेईमानीनं कमवलेली प्रतिष्ठा, लाचार स्थितीत असलेली बाकीच्या सर्व काय काय असतील त्या निष्ठा सोडून वागलेली जी काही गोष्टी असतात त्या एक न एक दिवस पंढरपुरातल्या मालकाला न आवडणाऱ्या आहेत. त्याला पूर्वज मान्य करत नसतात. हे निष्ठावंत लोक होते, निष्ठावंत लोक. वर्षभराचा उधारा यायचा, आपण वरवा म्हणतो. वर्षभराची कोणाला किती तेल लागते, तेलाचा कॉलम पूर्वीच्या काळी लहान होता, आता तेलाचा कॉलम मोठा झाला, म्हणून प्रत्येक श्रीमंताला गोळ्या खाऊन झोपावं लागते. मोजकर भजी फक्त सणाला असायची, भजी तळली वळलेली पदार्थ फक्त सणाला असायची. आता सणच कळत नाही, कारण रोजच तळल्या वळलेले, त्याच्यामुळे सण काही कळतच नाही ना. पूर्वी माझ्या लहानपणी चांगल्या मोठ्या लोकांकडे छोटी छोटी डबे यायची. आता वर्षाचं एकदाच तेल, पाण्यापेक्षा तेलाचाच वापर जास्त आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, मला तरी वाटते, गोळ्या गिळ्या असतातच. थोडं बरं खाल्लं की जीभ आवरली की सगळ्या गोष्टी पद्धतशीर होत असतात. आपल्याला जास्त जास्त आपली जीभ कोणीकडे पळती ना. त्या काळात असं मोजकं तेल असेल, सगळ्यांना वरवे होते. पण एके दिवशी 5-7 दिवस पुरेल इतकं तेल संताजी महाराजांनी डब्बे पिपे वगैरे भरून ठेवले आणि पत्नीला सांगितलं, अगं जेवढी जेवढी माणसं येतील तेवढ्यांना तू तेल हे उधाड्यावर देऊन टाक. विठाला विठाला. पण कर्मणो गहनोगती 16 दिवस संताजी महाराज बाहेर राहिले. राहिलेल्या दिवसाची तेलाची पंचायत. काय वानवाता न पुरे वाणी. गावातल्या काही महिला आल्या, बाई आमचं तेल संपलंय, महाराज येतील, आज येतील, उद्या येतील, फोनची व्यवस्था नाही, सांगून जात नव्हते. पूर्वीच्या बायका शक्यतो मालकाला असा वजन देऊन विचारित नव्हत्यात, कुठं चाललात, केव्हा येणार आहेत, कोण दिवशी येतात, किती वाजता येतात, असं नव्हतं. हा, ते वजनदार होतं, कारभार वजनदार होता ना त्या काळात. माणसंही वजनात वागत होते ना, ते पण बुटा हरपून येत नव्हते ना, त्याच्यामुळं त्या काही विचारित नव्हत्या. आता भरोसाच नाही यांचा. हे कधी कधी बुट हरपून येतील का, पिशवी चिरून येतील का, काय येतील, त्याच्यामुळं ते काही लक्षातच येत नाही. विचित्र पण आहे ना सध्या. त्या काळात सगळीच माणसं वजनात वागत होती, आचारसंहिता मोडतच नव्हती. माझा जो वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आणि सून स्वयंपाक करीत असताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सुंदर स्वयंपाक करत असताना सासरा चुलीला पाय लावून जर शेकत असेल तर जळत्या धिलपीनं सासरा हाणला तरी सुनाला पाप लागत नाही. ना आलाय का, तुला बैठकीत जर सगळं भेटत असेल तर कशाला बॉम्बल्या इकडे आलास तू. आचारसंहिता नियम आहे, प्रत्येक क्षेत्रात ते नियम असतात, नियम मोडायचे नाही. तेव्हा एकदा हिंगोलीला कीर्तन होतं, एसटी महामंडळात कीर्तन ठेवलं माझं. मी लई गाव पाहिले, 3694 गाव झाले माझे महाराष्ट्रातले एकदा गेलेलो. आणि 227 आंध्रन कर्नाटक. गोव्याला पण गेलतो एकदा कीर्तनाला. तिथून आल्या होतं गाडी उलथलती.
हो, मी काही जास्त पाहिलं नाही, पण ते लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष होते. ते मला इकडे पैशावाल्याचे लई लेकरं दिसले, इथे चड्या घातलेली. अरे म्हणले हे काऊन भिकाऱ्यावानी राहिले, तितकलेच चड्या त्याला. त्या गोव्यातल्या बायाला बी इतकलेच चड्या, त्या तिथले नाहीत, त्या दुसऱ्याकडच्या काऊन घालीत असतील काय माहीत. मी 5 कीर्तनं आझाद मैदानला होती माझी 5 कीर्तनं. मी 12 भजने नेले, विमानानं नेले, विमानानं आलो. त्याला नेलं बिचारायला. खूप रुपये दिले ते मला, वाहन सर्व्हिस म्हणून 1 लाख दिले ते. म्हणलं ज्याच्यासाठी दिले त्याला खर्च आपल्याला थोडे चितके लागतील. मी 12 भजने विमानानं नेले. आम्हाला विमानतळावर पकवात तपासू लागले. अरे म्हणलं काय याच्यात ग, थोडं घाल, कोण्या मिशनीत घालायचं घाल, काय करायचं, विना तपासायला येतं. आम्ही कशाला यावं म्हणलं बॉम्बन घेऊन. हो, आम्ही ज्याच्या संग लग्न केलं त्या बायकाच आमच्या बॉम्ब आहेत, कुठं तुम्हाला फोकायचं. घाल म्हणलं, कशात घालायचं. मग कष्टाला मशीन लाव, धोत्रावाला मी एकटाच तिथं. हो, कष्टात मशीन घातली त्यानं. काय काम झालं म्हणलं याचं, जाय. ते कीर्तन झाले. मग तिथं एक प्रेत आहे, ते प्रेत दरवर्षाला नख वाढतात म्हणून त्या प्रेताचे. ते पाहिलं, मंगेशाचं मंदिर पाहिलं. पण ते 2 पत्रकार म्हणले एखादं बीच बीचच म्हणतात ना त्याला. हो, मी गेलो तिथं गेलो तर देवा 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 लय बेकार परिस्थिती. नवरा एकीकडे पडलेला, बायको एकीकडे पडलेली. हो, आणि असं कोणी प्रवासात असलं तर बिस्लरी घेतात आपल्याकडं, पण सगळ्याच्या हातात बॉटल. पोरग रडायले, बापाला कळणं माईला कळणं. मी ते पाहिले. मी सांगतो, मी जीवनात कधीच उघड्या बाया पाहिल्या नाही. मी त्या पाहिल्यामुळंच मी फॉर्च्युनर उलथली. हो, मी लय कीर्तनात सांगितले. हो, की बाळा तू कशाला गेला गोव्याला, महाराष्ट्रात काय कमी, कशाला गेला त्या पेताड्या बाया पाहायला तिथं. हो, चांगली लोक आहेत तिथं. 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे पांडुरंगाचं, साखरी नावाचं. 350 वर्षापूर्वीचं पांडुरंगाचं मंदिर आहे. तिथली लोक चांगली आहेत. हे आपले पैशावाले फुगीर सोसायटीच्या अवलादी आहेत का ह्या तिथं जाऊन नाटकं करतात भिकार चोट. विठाला विठाला पण गेलो मी तर ते हिंगोलीला गेलो तर नियम सांगू लागलो. एक SP होते, ते 7-8 मिनिटं बोलले. ते म्हणले नियम आणि यम हातात हात धरून चाललेत. नियम आणि यम, वाहनावाल्याला उपदेश केला. नियम आणि यम हातात हात धरून चाललेत. नियम तुटला की यम घेऊन जातो, नियम तुटला की यम घेऊन जातो. हे वाहनाच्या बाबतीत जसं आहे तसंच आपल्या बाबतीत पण आहे. आपण सुद्धा आचरणाचे नियम तुटला की पंढरपुरातला मालक बोकांडीवर दगड टाकतोच. हो, आचरण सांभाळायलाच पाहिजे. हो, नियम सांभाळणारी माणसं फार काटेकोर. सगळ्यांना सांगितलं बाई माफ करा, आज येतील उद्या येतील, आज येतील उद्या येतील, असं सगळं सांगितलं. बघता बघता 15 दिवस गेली. 15व्या दिवशी गावातली थोडी उच कानाची 2-3 माणसं होती. ती आली आणि संताजी महाराजांच्या धर्मपत्नीला अपशब्द बोलली. संताजी महाराजांच्या धर्मपत्नीला गावातली प्रतिष्ठित माणसं अपशब्दात बोलल्याच्या नंतर संताजी महाराजाकडं घाणा वढायला जो बैल होता त्या बैलाचं नाव होतं सखा. हा सखा नावाचा बैल महाराजाच्या पत्नीला वाईट बोलल्यावर रडत होता. कल्पना करा त्या पशुला काय 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 नीती, काय नेता असेल, काय काय शिकवून दिली असेल त्या वारकऱ्यानं त्या पशुला. नियमात वागणारी लोक. आणि 15व्या दिवशी संध्याकाळी संताजी महाराज घरी आले. मालकाच्या पायातल्या बुटाचा आवाज आल्याबरोबर बाई उठल्या. हो, बायको कोणाला म्हणायचं माहिती आहे का? मी दुपारी श्राद्धाचं कीर्तन होतं मला. मी रावणाच्या पत्नीचे 14 गुण आहेत, त्याच्यातले 4 सांगितले. 4 गुण सांगितले. रावणाची पत्नी ही इतकी अधिकारी होती. रावणाच्या पत्नीनं नवऱ्यासोबत जो व्यवहार केला तो व्यवहार भारतातल्या कोण्याच बाईने केला नाही. लक्ष्मीनं सुद्धा केला नाही. पंढरपुरातल्या मालकिनीनं एकदा रुसून वैकुंठ सोडून दिंडीरवनात आल्या. राधेला मांडीवर काऊन घेतलं म्हणून. हो, 6.25 महिने एकटंच भाकरी खात होतं. मग राधेनं सांगितलं गरीबाचा संसार इचकू द्या, काय होत नसते. मोठ्याचा इचकल्यावर लोक नाही नाव ठेवतात तिथं, तुम्ही लहान होऊन खाली जा. मोठ्या माणसानं 2 पावलं वापस आलं पाहिजे. मग जगाच्या मालकानं लहानपणा घेतला आणि आईसाहेबाकडे आले. म्हणजे आईसाहेब सुद्धा चुकीचं वागल्या. 7व्या अवतारात सीता आईसाहेब 3दा चुकीचं वागल्या. तर या सीतेला घेऊन जात असताना 14 विमानापैकी कामग नावाचं विमान होतं. रावणाकडे 14 विमान होते. हो, ते कुंभ नावाचा व्यक्ती होता त्यांच्याकडे. हो, तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. त्याच्यासारखे विमान कोणाला तयार करता आले नाही. त्या 14 विमानापैकी एका विमानात प्रभू बसले. विमानातून खाली उतरले. मगाशी सांगितलं मी तुम्हाला. खाली उतरले, अशोक वाटिकेतली माती कपाळाला लावली आणि विमानातून लंकेकडे बघून 3दा प्रणाम केला. तर बिभीषणानं
ओयाचं आणि 3 श्लोकाचं एक पत्र पाठिलं. भगवान तुम्ही अशोक वाटिकेतल्या मातीला प्रणाम केला आणि लंकेकडे 3दा प्रणाम केला. कोणाला केला? म्हणले नवऱ्यासाठी जीव वाळून टाकणारी बाई या लंकेत होती, मी तिला प्रणाम केलाय. आणि 3 वेळेत अशोक वाटिकेत मंदोदरी आलेली होती म्हणून ही अशोक वाटिकेची भूमी सुद्धा पवित्र झाली, म्हणून तिथली माती मी कपाळाला लावतो. या भारत देशामध्ये नवऱ्याला मानणाऱ्या बाईला पंढरपुरातला मालक नमस्कार करतो. बाईचा सगळ्यात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. पांडुरंग नाही, काशीतले मालक नाही. बाईचा सगळ्यात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. सगळे हरिपाठ पाठ असतील, नवऱ्याला जर नीट बोलत नसेल तर जी ज्या भागात बाई येतात त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ, पाऊस ज्या भागात कमी पडतोय निश्चित समजायचं नवऱ्यापेक्षा उचकाण्या बायका या भागात जास्त येतात. नवऱ्याची किंमत न करणारी बाई ज्या भागात आहे, प्रजन्यो खंडवृष्टी भ्रतारेव च रुष्टा भार्यास्ततेव च जायम प्रजन्ये यत्कामिनी. ही एका नालायकाचं वाक्य आहे का? लोमशांचं वाक्य. कल्पना करा. विढाला मालकाचा बुट वाजल्याबरोबर लक्षात आलं आपले मालक आले. हो, कळावं बाईला. तुमच्याकडे किती बी महागाईची गाडी असू द्या, पण प्रत्येकाच्या गाडीच्या फायरिंग वेगळ्या असतात. मालकाची गाडी वाजली की पप्याच्या माईला 2 वाजता पण उठाव, भाई मालकाची गाडी आली. हो, काही काही पप्याच्या माईले हुशार. दरोजा वाजीला तरी उघडीनं, बेल वाजीला तरी उघडीनं, खटा खटा रागावून दरोजा वाजीला. कोण आहेस? म्हणलं मी महाराज. कोण महाराज? बाळू महाराज. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतले. गळ्यात शपथ तुमचं सांगायला लागलो. मग इतका इचकाल्याला बाजार नाही. इतका इचकाल्याला बाजार म्हणलं मी नाशिकला जाऊन कुंभमेळ्यात भगो घातला असतं. कशाला नादी लागलो असतो. कशा असत आहेत बघा ना, लगेच कळतं. हो, मालकाला वचवच बोलणाऱ्या तुम्ही 4 जणी उभ्या राहा. उभ्या राहा, उभ्या राहा. तुम्ही मागं पाहूच नका. तुम्हीच 4, काहीच बघायचं नाही मागं. उभ्या राहा. तुम्हाला 4 एकूण एकीची शपथ आहे. मरायची भांडाऱ्यात एखादी. जाऊ द्या, एवढ्या वेळेस तुम्हाला माफ आता. विठाला आदर केला. हालात मालक. होय, खरा आराम. आराम केला. पहाटे लवकर उठले, स्नान झालं, काकड्याला निघाली मंदिरात. जाता जाता सांगितलं, मालक गेली 16 दिवसापासून तेल संपले, लोकांना तेल पाहिजे. काकडा आटपला ना आले. बैल सोडला. बैल सोडल्याबरोबर बैलाच्या पाठीहून आधी हात फिरिला. कर 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 अशी पाठ कडक लागली होती. लक्ष्मी. पूर्वीच्या काळातली माणसं बायकोला नावानं बोलायची आणि शास्त्राला त्याला आधार आहे. जे नाव असेल ते. लक्ष्मी, हे सावित्री, हे दुर्गा, हे वत्सला, हे अंबिका, नावानं बोललं पाहिजे. आता माणसं बोलणं म्हणून त्या म्हणतात, विवेक, ए विवेक. आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर घरी ये बरं. तर विवेकला पंधड्या मी शांती आण. मला वाटलं विवेक बारीक सच का. तर म्हणलं बाई हे कोण आहेत? हे माझे मिस्टर आहेत. म्हणलं बाई मला नको चहा. का नको? तू नवऱ्याला जर नावानं बोलायलीस हा तर आम्हाला गॅसच्या पाईपनं हाणशील तू. नको, तू हा चहा प्याल्यावर माझी फॉर्च्युनर पुन्हा उलथन. म्हणलं नको माय, नको. तू हा चहा पी, तूच पी मंजुळा, मला नको. हे लक्ष्मी जी. बैलाच्या पाठीला ओळख कसली आली? आपल्या बाळ्यानं सकाळी घाणा झोपला होता महाराजांच्या पुतण्यानं. बैलाला पेंड खाऊ घातली, हिरवा चारा दिला. काय वानवातानं पुरी वाणी सांगायला. उदाहरण क्रमांक 3, दादांचं धरून. संतांचा अधिकार किती मोठा आहे. बैल हा घाण्याला झोपला पण बैल चलतच नव्हता, म्हणून पाठ फुटेपर्यंत संताजी महाराजाच्या पुतण्यानं बैलाला मारलं. शेवटी बांधलं बैल. उजळलं नुकतंच. सूर्याचा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये संताजी महाराजांनी बैलाची पाठ पाहिली. अंतःकरण पाझरलं, अंतःकरण पाझरलं. त्या बैलाचं सखा नाव का ठेवलं होतं गुरुजी माहिती आहे? या सखा नावाच्या बैलाने घाणा वळल्याच्या नंतर देहूतल्या पांडुरंगाच्या मंदिराचा दिवा घाण्याचा या तेलानं लागत होता. आणि तुकोबरायाच्या घरी एक भोपळाभर तेल
संताजी महाराज या बैलानं काढलेल्या घाण्याचं तेल देत होते. एका वारकऱ्याच्या घरची चूल या बैलांनी घाणा वाढल्यामुळं पेटती. तुकोबारायचे आणि माझ्यामधलं सख्यत्व ज्या बैलांनी जुळवलंय म्हणून त्याचं नाव सखा ठेवलं होतं. काय व्याख्या असल्या वाक्याची. सखा नाव त्याच्याकरता ठेवलं. योग असा आला. लक्ष्मी काय मारलं ग. धोत्र आणलं, चौघडी केली. माश्या बसत होत्या, चावत होत्या माश्या. ते धोत्र पाठीला बांधलं आणि बैलाच्या तोंडावरून हात फिरला. सखा, आता तू घाणा वाढण्याच्या लायकीचा नाहीस, 2-4 दिवस थांब. पण सखा नावाच्या बैलाच्या तोंडातून जीभ बाहेर आली. सखा नावाच्या बैलाच्या तोंडातून जीभ बाहेर आली आणि ती जीभ संताजी महाराजाच्या पायाच्या अंगठी चाटीत होती. अंगठी चाटू लागली आणि डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज, माझं काय झालं तो हो द्या, पण मला घाण्याला झोपा. कारण महाराजांच्या पत्नीला 2-3 माणसं जे वाईट बोलली होती का, ते सखा नावाच्या बैलानं ऐकलं. महाराजांच्या पायाचे बोट चाटल्याच्या नंतर काय भावना उत्पवली आणि त्या सखा नावाच्या बैलाला घाण्याला झोपलं. घाण्याला झोपल्याच्या नंतर करडी भाजून पाकडून निसून त्या घाण्यात टाकल्या होत्या. गळ्यामध्ये जो अडकवलं, जोता अडकवलं आणि सखा नावाच्या बैलाच्या पाठीमागच्या शेपटीच्या वरच्या भागावर हात ठेवला आणि मंजूळ मधल्या मनामध्ये वाणीनं तुकोबारायचा अभंग सुरू केला आणि सखा नावाचा बैल चलू लागला. तेवढ्यात पुतण्या धावत आला. बघा काका, तुम्ही चल म्हणल्यावर बैल चलतो. मी पेन खाऊ घातली, हिरवा चारा दिला, याला मारलं तरी हा बैल चालला नाही. किती नालायक बैल आहे असा पुतण्या म्हणला. पण संतांजीनं पुतण्याच्या तोंडाला हात लावला. बाळ्या, हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल चल म्हणल्यावर चलत नाही, हा बैल पेंड आणि हिरवी वैरण चालल्यावर चलत नाही. याला चलण्यासाठी तुकोबारायचा अभंग ऐकावा लागतोय. तुकोबारायच्या गाथ्यातला अभंग संताजी महाराजांनी म्हणायला सुरुवात केली की सखा नावाचा बैल बिना वैरणीचा चलत होता. दृष्टांत संपला. माणसांना परमार्थात आणणं फार सोपं आहे, तरी पण विवेक बुद्धीचे तरंग असणारे नालायक परमार्थात आल्या पुन्हा दुसऱ्या रंगात खेळायलेत. बुद्धिवादी माणूस सुद्धा परमार्थात आणणं कधी कधी अशक्य आहे. आणि पशु तर अशक्यचे. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. जनावराला कसल्याही प्रकारचं काही कळत नाही, पण त्या बैलाला अभंगाची गोडी लावली. अभंग पुटपुटल्याशिवाय बैल घाणावळीत नव्हता. म्हणजे बैलाला सुद्धा परमार्थात ज्यांनी आणलंय ती ही वारकरी संप्रदायातली लोक आहेत. कायवानो आता कायवानो आता नपुरे
काय संतांची ताकद आहे. करू शकतं विज्ञान हे? अद्याप नाही. सध्या आताचा जो प्रेड आहे हा वेळ संत शिरोमणी नामदेवराय आणि संत शिरोमणी सावता बाबा यांच्या समाधी सोहळ्याचे उत्सव चालू आहेत. आता तो प्रेड चालू आहे. महान योगीराज, काय ताकद आहे लोकांची. एक पुरावा सांगतो. 20 मिनिटं राहिले ना आपले, वेळ आहे. माणसानं बैल किती महागायची घ्यावा, पण आपला बांध आला की आऊ ताकडावा. कारण दुसऱ्याच्या रानात गेले होते हानी नरून नेणं आपल्याला, आहे का नाही. आपल्या वेळेत गेलं पाहिजे. एका बाईकडं वरण शिजायला टाकलं गॅसवर आणि त्या बाईला सांगितलं, बाई वरणाचा असा गोड ते सुगंध येतो ना, आणि सुंदर सुगंध आला, वरण चांगलं शिजलं, गॅस बंद करा. ती बाई म्हणली, माझ्या मालकाला 1.5 लाख रुपये पगार आहे, मी गॅस बंद करीत नाही. गेलं जळून. शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे समूळ. शिजल्यावर जाळ घालणं वरण जळून जात असते. आपण 2 तासाची मर्यादा आहे तितकं बोलायचं. कोणाला शुगर असते, लघुशंकेचा त्रास असते, काय असते, वेळेत वेळेत आटपायचं. असो, एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे. काय ताकद या देशामध्ये, या पवित्र देशामध्ये. एक राजा होऊन गेला, तो वैष्णवी राजा. वैष्णवी तुकोबराय का म्हणतात, माझी वाणी पुरत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराणाचा जर गाढाभ्यास कोणी केला असेल तर वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर, आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा. पुराणाचा अभ्यास, पुराणाचा, या दोघांच्या नंतर असतील लोक, पण माझं नशीब खोटं म्हणून मला तिसरा सापडला नाही. माझं नशीब खोटं असं, मला सापडच नाही. मी वैकुंठवासी माधव महाराज मगरांना पाहिलं नाही, पण एका चांगल्या माणसाकडून मला 82-83 त्यांची लिखाणाची पानं सापडली. माझं नशीब तितकं कोड. फार अधिकारी व्यक्ती वैकुंठवासी माधव महाराज मगर. आणि वक्ते बाबा आता आत्ता जात राहिले. धर्मभास्कर, फार निर्वाळा कोड असायचा वक्ते बाबांचा, फार मोठा, फार मोठा. तर माधव महाराज मगरांनी मयूरध्वज राजाचे चरित्र रेखाटले. काय वानवात न पुरेवानी. मयूरध्वज राजा हा सत्यवादी राजा आहे, आणि या राजाची ख्याती पंढरपूरला पोचली. या राजाची ख्याती वाराणसीला, काशीला पोचली, ख्याती पोचली. आणि या दोन्ही देवांच्या रोज भेटी होत असतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. मागच्या वर्षी 24 तारखेला तुमच्याकडे प्राणप्रतिष्ठा होती पांडुरंगाची. हो, मी हे पुरावा तिथे दिलता, गिरिजेचा कांत. कारण पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा. चांगले घर आहेत तुमच्या इथे, त्या कॉलनीत रावणाला ओव्हरटेक केलेली घरं आहेत, मस्त छान घर आहेत. बरे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना तशी भेटावं. चांगलं आहे का नाही. माणसाची वृत्ती कशी असली पाहिजे माहिती आहे का. शेजाऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आपल्या अभंगाचं कडवं आहे, तो का म्हणे सुख परावी या सुखे. दुसऱ्याच्या सुखात आनंद वाटला पाहिजे. पण नेमकं ते झालं, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर पोटात डबा उठायला. याला सल नावाची बिमारी म्हणतात. जगात डॉक्टरच नाही या बिमारीचं औषध देणार. सगळ्यात मोठी बिमारी ही की त्याचं कोण चांगलं झालं असेल. आणि इथं तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सुख परावी या सुखे. आपल्याला पहिल्याच कडेवर बोलायचं, पुढे पुढे जावं आपण. हा मयूरध्वज नावाचा राजा पंढरपुरातल्या मालकाकडे आणि काशी विश्वनाथाकडे भगवान शिवजीकडे ख्याती दोघांनी चर्चा केली. मयूरध्वजाची चर्चा फार चालली म्हणे, चला आपण 2 जण जाऊ. आणि त्याच्याकडे गेले. मयूरध्वजाच्या घरी सामान्य वारकऱ्याच्या रूपात ही देवता गेल्याच्या नंतर पायघड्या टाकल्या, बसायला आसन टाकलं, पाद्यपूजा केली, गंधाक्षदा पूजन केलं. जसं मी या दोघा तिघांकडे गेल्यावर जसं सत्कार तसं केलं. बसला आदरात तिथे. राजन, आम्हाला जेवायला पाहिजे. काय मागता? इच्छा भोजन मागून टाका. पूर्वीच्या काळातलं जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण हे 6-6 होतं. 6-6 जेवण 8-6 होतं. आता देव खाऊ देईन म्हणून पुरणपोळ्याचं. आणि पुरणपोळी इतक्या 6-6, इतका वाटाघाटीचं, इतकं महिलेची परेशानी होती त्या. आणि ती पुरणपोळी सगळ्याला येत नाही. मला पाहिल्या कळती कोण्या बाईला पुरणपोळी येते. हो, बऱ्याच बायकांच्या पोळ्या तुर्कस्तानात पुरण, अरबस्तान, कोरडफट. खालचं पाखाड तव्याला चुटकलं, सराट्याला वरचंच पाखाड आलं. मिळत नसतो ते, काय नाही, सगळ्यांना येत नसते. काहींना अन्नपूर्णेची कृपा असते, सुग्रण असतात. काही सुग्रण येत उदार नसतात. वजे हातात 5-6 धरले बाईनं, टाकू का एकच टाकायला. मला दसू दे निचू हाताला, पडू दिन बदा बदा, भूक लागली. काही वाढायला नसतात उदार. काही सुग्रण पण वाढत नाही. काही सुग्रण बी असतात आणि वाढायला. घ्या जेव्हा. या महाराष्ट्राच्या मातीची फार ताकद आहे. ह्या पवित्र देशात एवढी मोठी ख्याती. मी नेहमी सांगत असतो, भारत देश असा इतका पवित्र देश आहे की या पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात 11 प्रकारची माती नाही. ती फक्त भारतातच आहे. असा एकच देश आहे, त्या देशात 4 प्रकारची माती.
एका देशात 2 देशामध्ये 2 प्रकारची आणि एका देशात 3 प्रकारची. पण 11 तत्वानं परिपूर्ण असणारी माती फक्त भारत देशात आहे. एकही देश नाही, फक्त भारत देश. 350 गंगा पवित्र सांगितल्या पुराणात. वारकरी संप्रदाय पुराणाला मानतो. वेदाची चेष्टा केली नाही, वेदानिंदी तो चांडाळ. शास्त्राची चेष्टा केली नाही, तो सुद्धा चांडाळ. पण वारकरी संप्रदायानं पुराण जास्त गळ्यात धरलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून पुराणाला जास्त कंठात धरलं. तर पुराणात वर्णन आलं 350 गंगापैकी 349 गंगा भारतात येतात. किती भारत देश पवित्र. एकच फक्त पंढरपुरातल्या मालकाच्या सासरवाडीत गेली. नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 7व्या अवतारातली पंढरपुरातल्या मालकाची ती सासरवाडी होती. एकच तिकडं. पण 349 पवित्र गंगा भारतात. 11 तत्वानं परिपूर्ण जमीन भारतात. 2734 उपनद्या भारतात. 2734. मी 7वी शिकलेला आहे. 2734 उपनद्या आहेत. मोबाईल खतके आहेत ना तुमच्याकडे. अशी इतकी जण घरी गेले भिताडासारखे मोबाईल आहेत तुमचे. मुक्काम पाड्यात अर्धा हात राहायचा अर्धा पांघरायचा. मग नशीब खोटे. मी मला नाही जाऊकन मला मी नाही खोटं बोलणार. हा पंढरपुरातला मालक मला हिऱ्याचा देईल त्याला त्याबद्दल काय नाही. पण आता कशाला घेऊ. 90 वर्ष लुगडं घातलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता. त्याच्यामुळे आता नाही, आता याच्यातच बस झाला. आता दुसरा घ्यायचाच नाही. विठाला विठाला सगळं दाखवतो तो मोबाईल बघा. 2734 उपनद्या 349 गंगा भारतात. या भारताची ब्रीद आहे. वदंती सत्यम भवो वदंती सत्यम भवो वदंती सत्य भो. खरं बोलणं हे भारताचं ब्रीद आहे. दुसरं ब्रीद नम्रम वाचम शिरसा भयो. ते ब्रीद वारकरी संप्रदायानं स्वीकारलं. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. हे दुसरं ब्रीद आहे. पण पहिलं ब्रीद आहे खरं बोलणे. या 2 देवता काही देवतेला घेऊन आल्यानं सांगितलं राजा इच्छा भोजन पाहिजे. राजाला वाटलं पुरणपोळी नाही, आम्ही मागतो ते द्या. मागा काय पाहिजे तो. आधी वचन दे. राजाचं वचन घेतलं आणि ह्या 2 देवाईनं पंढरपुरातल्या मालकानं आणि काशीतल्या मालकानं वचन घेतलं आणि मग राजाला सांगितलं तुमच्या उजव्या मांडीचं मांस आम्हाला जेवणासाठी पाहिजे. कोण मागायला माहिती आहे. हे 2 मालक. आणि काय सांगितलं तुमची उजवी मांडी तुमच्या बायकोनं पोरानं कापायची आणि त्यांनी शिजून आम्हाला जेवायला द्यायची. वचन आधी गेलं. बायकोला सांगितलं लक्ष्मी खरं बोलणारी माणसं आहेत. तेव्हा खोटं हे पूर्वजाला पत्नाला नेत असते. एकदा काय झालं माहितीये का. राजहंस आणि त्याची बायको राजहंशीनच ना. राजहंस कावळीनी संग कशा लग्न करी शक्य नसतं. ते होत नसतं शक्य नाही. राजहंसाची बायको कोण राजहंशी. हे देवदर्शनाला तीर्थ भ्रमणाला गेले. हनीमूनला नाही गेले. हे तीर्थ वगैरे सरोवर बघण्यासाठी 2 जण गेले. खरं बोलायला पाहिजे माणसानं खोटं नाही. मग हे फिरायला गेले पण वापस येता येता यांना अंधार पडला. मग थांबा कुठं तर कावळ्याच्या घरट्याला. एका कावळ्याला विनंती केली दादा आजची रात्र थांबू देता का. तर कावळ्यानं सांगितलं माझे हे 2-3 खोपे आहेत. हे सगळे पिल्ला आता उडून गेलेत. याच्यातलं एक घरटं रिकाम आहे. एका घरट्यात तुम्ही आजचे दिवस थांबा. रात्रभर थांबले आणि सकाळी कावळ्याच्या पोटात पाप आलं. खोटं नाही बोलायचं. पूर्वज पत्नाला जात असते. कावळ्याच्या पोटात सकाळी पाप आलं. कावळ्याने राजहंसाला घरट्यातून उठू दिलं. राजहंस पुढे गेला की राजहंसिनीच्या पुढे कावळा आडवा. मला जाऊ द्या ना. कुठे चालली तू. माझ्या मालकासोबत. ते नाही तुझे मालक मी तुझा मालक. ती राजहंसीन तर हापकूनच गेली. बहीण कावळा कसा नवरा. माझे मालक तर राजहंस हे कस काय. अहो थांबा ना. ते म्हणला थांब गेम काय नाही. हे निघ रे. सगळ्या पाहुण्याला सोयऱ्याला बोललं तर खाऊन टाकू तुला. चल निघ. राजहंस म्हणलं काय करावं. राजहंसानं कोर्टात केस टाकली. वकील पाहिला. कावळ्यानं वकील लावला आणि कावळा हारला. वकील साहेबांनी जजच्या पुढे न्याय दिला. जजनं न्याय दिला की राजहंसाची बायको राजहंशी नसती कावळ्याला नसती. पण कावळ्यानं पुढच्या कोर्टात अपील केलं आणि पुढच्या कोर्टात गेल्यावर कावळ्यानं वकिलाचे कानं जास्त भरले. शक्यतो कावळे बोलण्यात चतुर असतात आणि कावळ्यांनाच चांगले वकील भेटत असतात. हे बी कधी कधी लक्षात ठेवा. हो इथं कोणी असेल तर कोणी अंगावर घेऊ नका बरं का. वक्त्याचं दुकान ही रेडीमेड कपड्याचं असते. मी काय तुमच्यासाठी कपडे शिवायला रिकामा नाही. कोणाच्या अंगाला शर्ट बसला असेल ते आता आला ओगा ओगा. हो मला काय माझं मी बोलायला. तुमचा माझा काय बांधायला बांध थोडं तुमचं इचकायला. मी माझा पुरावा सांगतोय. वरच्या कोर्टात कावळ्याने वकील लावला आणि वकिलाला सांगितलं वकील साहेब राजहंशीन माझीच बायको झाली पाहिजे. वकील म्हणले अरे मूर्ख आहेस का काय रे तू. राजहंशीन तुझी बायको कशी होईल. तू कावळा कावळा राजहंशीन राजहंशीन. ते म्हणला बरं ऐका ना तुम्हाला माहिती आहे का माझ्यात काय ताकद आहे. मी काळा असू द्या
मला एक डोळा नसू द्या, मी घाण खाऊ द्या, पण मला एक माने पितर आपलं ऐकत येत. पितर आपलं ऐकत येत. कोरोनात तुमचं कोण कोण मेलं? तर वकिलांनी सांगितलं माझी आजी आणि आजोबा गेले, माझे आई वडील गेले, आणि विशेष म्हणजे माझा साडू आणि मेहुणी गेली. हे वकील ते चौघायचं नाव सांगितल्यावर रडलं नाही, साडूचं मेहुणीचं नाव सांगितलं टपटप रडलं. ते गळ्याभोवतालचं नातं असतं ना ते जरा. हो, माझी आई आणि वडील गेले, माझे आजोबा आणि आजी गेली, आणि विशेष म्हणजे माझे साडू आणि मेहुणी गेली. असं वकील त्यावेळेला थोडंसं रडलं जास्त. तर कावळ्याच्या लक्षात आलं, घेरला रे वकील आहे. तर कावळ्यानं सांगितलं किती दिवस झाले जाऊन? गेले कोरोनामध्ये पहिल्या लाटीतच गेले. कधी फोन वगैरे? काय बोलता कावळेराव, वरून कसा फोन येईल? पण तुमची साडू आणि मेहुणी, तुमची आजी आणि आजोबा, आई आणि वडील मला दाखवता येते. तो मान आम्हाला आहे, पण निकाल आपल्या बाजूने लावा. राजहंशी आपली झाली पाहिजे. मयूरध्वजाचं चरित्र सांगायला खरं बोलणारी माणसं किती अधिकारी असतात आणि खोटे बघा किती अधिकारी. आपल्या बाजूने निकाल लावा, काय हरकत नाही, ठीक आहे. काय जे साहेबाला घडवलं असेल त्या वकिलानं देव झाली. हो, माझ्या डोळ्यात देखता एक निकाल चुकीचा पाहिला मी. येलदरीच्या तळ्यातून 5 किलोचा मासा पकडून आणला, माशाचं मधलं सगळं काढून टाकलं, त्याच्यात 1.5 किलो सोनं टाकलं, आणि न्यायाधीशाच्या घरी भाजी नेणारा माणूस त्याच्या त्या भाजीच्या पिशवीत ते मासा दिला, आणि न्यायाधीशाच्या पत्नीनं तो मासा पाहिला, आणि त्याच्यात एक प्लॅस्टिकमध्ये चिठ्ठी होती, कृपया मालकीनबाई मालकाला सांगा निकाल आमच्या बाजूने लावा. 47 पानाचा निकाल विरोधात होता. तो सगळा निकाल नालायकाच्या बाजूने लागला. खालच्या कोर्टात मुक्त झाले, आणि जो मुक्त खालच्या कोर्टात झाला तो तिरुपतीला गेल्याच्या नंतर श्रीशैलमच्या डॅममध्ये तिथं जाऊन जे खाली गेला 19 वर्ष झाली, अजून नाही वर आला. खालच्या कोर्टात देऊन घेऊन निकाल लावता, वरच्या कोर्टात जमतच नाही. त्याचं कोर्ट लयच भारी आहे, तिथं काय नाही चालत. न्यायाधीशाला आपलंसं केलं, आणि न्यायाधीशानं वगैरे सर निकाल देऊन टाकला. कावळ्याची बायको राजहंशी, काय रड राजहंस, ढसा ठसा ठसा रड विचार. न्यायाधीशाचा निकाल म्हणल्यावर काय निघालं? येतो म्हणला सगुना, सगुना नाव होतं तिचं. येतो म्हणलं, येतो येतो म्हणलं, या म्हणले. कावळ्याच्या सोबत चालता चालता तिनं सांगितलं, कावळे दादा. ती म्हणला दादा म्हणाली, नवरा आहे तुझा? ऐका ना म्हणे, मी होते तुमची बायको, पण मी सरबरास होती का तुमच्या इथं? काय पाहिजे जेवायला? मला जे जेवायला लागते ते तुमच्याकडे नाही ना. ती काय खाते? आणि कावळे काय खाते? कावळे ढोपरा, कंकर तितीरा, राजहंस चारा, मुक्ता फळे. जखम झालेल्या जनावरांची जखम खाणारा कावळा. तितीर नावाचा पक्षी खडे खातो, पण राजहंस मुक्ता फळ खातो. हो, 6 पक्षी आहेत, अजून बाकीचं खातच नाही. पोपट त्याच्या जिभेला अर्घ्या नावाच्या काडीनं 3.5 महिने उपाय केला की ते 7व्या महिन्यात रामराम घालतो पोपटे, पण आळ्या खातो ते पोपट राघू. हा, हे नाही हे नाही हे नाही, राजहंस नाही. तिनं सांगितलं तुम्ही मला खाऊच घालू शकत नाही, मला काय सांभाळू शकता? मोकड्या बस म्हणला, लोकाय देखता तर चल ना. पण कावळा निघता निघता वकील साहेबांनी शेपूट धरली. म्हणले ते आपले आई वडील, आपले आजोबा आजी ते नाही दाखले तरी चालतील, पण साडू आणि मेहुणी कधी दाखवतो? नाही म्हणला, 6 जण दाखवतो, इकडे या. वकिलाला जवळ बोलिलं आणि एका नालीत डोकावून पाहायला लावलं. आखूड ज्या आळ्या आहेत का अशा बारीक बारीक शेपटीच्या, तुमची आजी ना आज आहेत. जरा अशा थोड्या लांबलेल्या आळ्या आहेत का, तुमचे वडील आणि आई आहेत. आणि ज्या तरतर करायला आहेत का 2 आळ्या, ते तुमची मेहुणी साडू आहेत. वकील म्हणला, नालायकच का काय? माझे पूर्वज अशा आळ्या कसे होते? लोभावरी ठेवून
देववाशी नथुराम बाबा केळकर म्हणायचे, भजन्यानं असा पुरावा दिला की कोटीची नोट, कोटीची नोट, 1 कोटीची नोट, कोटी असा पुरावा पाहिजे. एकदा काल्याच्या कीर्तनात कीर्तन करू लागलो आणि भगवान गोपीच्या घरी गेले आणि भगवान वापस आले. तर यशोदेने विचारलं, कृष्णा वापस काऊन आला रे? म्हणले गोपी घरीच नव्हती. तू लगेच एक जण प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं काऊन रे? मोबाईल नव्हता त्या गवळणीला, तो फोन करून जायचं असतं ना. सुंबळ्या असं म्हणत असतात का काही पण? अपमान आहे तू संप्रदायाचा, नालायक काही पण. लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. अरे असत्य न्याय देणारा तू माणूस, तुझे पूर्वज नरकाला नाही जाणार तर कुठं? बघा मयूरध्वज राजा पत्नीला सांगितलं, लक्ष्मी हे बाळा कापा मांडी, आणि धरला करवत, 1 मूठ पत्नीनं आणि 1 मूठ मुलानं. कापणार तेवढ्या अवकाशात पत्नीनं सांगितलं, महाराज इकडे या. महाराज पंढरपुरातले मालक कंकाश. शेवटचा पुरावा आता पुरे झालं, बस झालं, जास्त नको. जवळ बोलवलं, चल द्यायचं. बर बर, हो भंडारा झाला की मला फुका. विठाला विठाला घेतो 10-5 मिनिटं काय काय. तुम्ही एवढं करायले मग काय मीटर जळायले? आणि हे जाळायचं का ठवाचं पंढरपुरातल्याच्याच हातात आहे. त्याच्या मनात आल्या उद्या निरोप याचा वाळू महाराज असं होतं ना. आपल्या हातात काय? साळुंकी मंजुळ बोलत शिवानी बोलविता धनी, सगळी ताकद त्याची. मी काय बोलतो? मी स्टेजच्या बाजूला गेलो की येडा बाळ्यांनी सारखाच. मी फक्त इथं असलो की बासरच्या माऊलीची कृपा, मग बोलतो बाळ्या चुटचुट विठाला विठा. महाराज तुम्ही माझ्या मालकाचं शरीर कापता, तुम्हाला माहित आहे स्त्रीचा हक्क आहे. तर पंढरपुरातला मालक आहे देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी, धन्य तूची विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोणी? महाचतुर. त्यानं सांगितलं बाई डावांग स्त्रीचं आहे, उजवा पुरुषाचं आहे. काहीच चाललं नाही. मुलाला सांगितलं, मुलगा जवळ आला आणि त्या 2 देवाला सांगितलं, महाराज माझ्या बाबाचं वय झाले 65, त्यांचं मांस थोडं कठीण असेल, माझं कवळं मांस आहे, माझं खाता का? त्या दोघांना सांगितलं, तुला वचन कळतंय? तू आणि तुझ्या आईनं बाबाची मांडी कापायची, दोघांना स्वयंपाक करून आम्हाला द्यायचं, असं वचनबद्ध तुझ्या बाबाला केले. आणि काय कवळण करकरी निबरण फिबर काय सांगायलास तू? झालं का? आईनं एकीकडे मूठ धरली आणि मुलाने एकीकडे मांडी कापणार. तेवढ्या अवकाशात दोन्ही प्रगट झाली, मूठ धरली. आणि काशीतल्या मालकाने आणि पंढरपुरातल्या मालकाने मयूरध्वजाची कडकडाटून मिठी मारली, कडकडाटून. वा, वैष्णवांची धुरा सांभाळतो, पण जीव गेला तरी हरकत नाही, पण खोटं बोलत नाही. ही वारकरी संप्रदायातली लोक आहेत. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. 2-2, 4-4 मिनिटाचे 2 प्रसंग सांगतो. संत शिरोमणी नामदेवरायांचा समाधी सोहळा आणि सावताबाबांचा समाधी सोहळा थोडासा 5-5 मिनिटं उल्लेख करतो. पंढरपुरातल्या मालकाचं भजन नामदेवरायानं केलं. नामदेवरायाचा अधिकार इतका मोठा होता, इतका मोठा अधिकार. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. हे आपल्याला पुरावा पाठ आहे. पण लक्षात घ्या, एके दिवशी दामाजी पंथ दामू शेटी हाटाला गेले. हाट म्हणजे बाजार. बाबा हाटाशी पातले, पुरावा गोड आहे. हटा करता बाबा गेलेत आणि आईनं सांगितलं, नामा नैवेद्य घेऊन मंदिरात जाय. नामदेवराय नैवेद्य घेऊन गेले आणि भगवंताच्या पुढे नैवेद्य असा उघडा केला. काय नैवेद्य होता? ती कळण्या कोंड्याची भाकर मिठाचा खडा टाकून केलेली आणि त्याच्यावर जरा अशी भाजीचं पालकट होतं आणि एक तुळशीचं पान ठेवलेलं. ते उघडं केलं आणि मातीच्या लोटक्यात पाणी. नामदेवरायानं सांगितलं, देवा जेवा केली म्यांगोळ नाही मी ओंगळ, देवा केली म्यांगोळ नाही मी ओंगळ. हे जगदानंद कंदपती, मी आंघोळ करून आलोय, मी ओंगळ नाही, स्नान केलंय, शुद्ध आहे, जेवण माझ्या हाताने. आणि मग नामदेवरायांनी 10-5 कडवे इतके खालच्या स्तरात वापरले. ते फार मोठा लांबलचं अभंग आहे. घरी गेल्यावर पहा, काय घरी गेल्या लोक नामदेवरायाचा गाथा तो अभंग पाहिलं घेत लक्षात येईल तुमच्या.
मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं आता काहीच चालत नाही. पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम संगे. थर 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 मूर्ती कापली आणि नामदेवरायाच्या सोबत जेवू लागली. कोणाची ताकद आहे? या नामदेवरायांची ताकद आहे. काय वानू आता न पुरे वाणी. एकदा नामदेवराय आणि ज्ञानोबराय उत्तर भारतात गेले. उत्तर भारतात एक कान्होगोवारी नावाचा महाराज होता. त्याच्या 27 फूट लांब मिशा होत्या. 27 फूट. आता तितक्या लांब मिशाचं गिनीज बुक मध्ये नाव येते. तेव्हा कोण होतं मोजायला? त्याच्या मिशा धरायला 18 शिष्य इकून होते आणि 18 शिष्य इकून होते. लांब किती असतील मिशा बघा. एकूण 27 फूट लांबलेली, एकूण 27 फूट. माझ्या काय गोळ्या नाही संपल्या, मी वाचून सांगतोय. एक तर 6 लोकांचं ऐकून सांगितलं, बाकीचं सगळं वाचून. भांगाऱ्या भोंगाऱ्याचं कव्हाच ऐकून सांगणार नाही. कोणी जरी विचारलं कशात येतं, धोतर पिवळं होईल ना, हे कोणाचं सांगत नाही. विठाला विठाला एवढाले शिष्य मिशा धरायला, जटा धरायला शिष्य एवढा मोठा श्रीमंत कान्होगोवारी. ज्ञानोबराय का आपके महाराष्ट्र के? जी बोले महाराष्ट्र. महाराष्ट्र में नामदेव नामक संत है. जी बोले. सोबतच होते. ज्ञानोबरायांना भाषा येते, हिंदी भाषा तर नामदेवरायला बी येत होती असं थोडंच. सगळ्या संतांना नामदेवरायांनी महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाब पर्यंत केला. हो, पंजाब पर्यंत केला, पंजाब पर्यंत. हो, आपण अजून आपल्याच भागात नाही केला. हो, एका आपल्या भागात मी दिंडीला आलो, एका काल्याचं कीर्तन दिंडी. ज्ञानोबा बोलाय लागला, तुकोबा डोलाय लागला. अरे बापरे म्हणलं, दगड उचलल्या विचून निघत होते. इतके महाराजन, इतके भजने, इतके पक्वादेन, इतके कीर्तनकार, इतके रामायणकार, आणि तरी दिंडीला हे भजन. आणि त्या काळामध्ये काहीच साधन नसताना नामदेवरायांनी पंजाबला प्रचार केला. पंजाबला, पंजाबला काही भजन, काही. आता राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तू पप्याच्या माईला लाव ना, राधे कशाला गोंडी लावतो? अरे राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला कपाळाला लावतोय, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? तू पप्याच्या माईला लाव, कसे गोंडे लावायचे तर. बोकांडीवर मंदिर पडन अशी भजनं म्हणल्या. बोकांडीवर, बोकांडीवर काय लायकी का पुण्य भेटत असतं काय? हे ज्या लोकांनी निष्ठेनं संप्रदाय टिकवला का, त्या लोकांनी जर हे वर्तन ऐकले ना, तर त्याच्या शापामुळे यायचे संसार बुडातून जळते, हलकाटायचे. विठाला विठाला. मागच्या लोकांनी पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, धर्मसत्ता आणि राजसत्ता या पवित्र देशात पहिल्यापासून राबली. या लोकांनी संस्कृत्या मोडल्या नाही, संस्कृत्या मोडल्या नाही. अजूनही काही धर्माचे लोक बघा, मुसलमानाचा सिमेंट कालिणारा मिस्त्री तर सर्वोच्च श्रीमंत मिस्त्री, आजही त्या दोघांचे लग्न एका पद्धतीत होतात. आपल्याकडे जसा जसा पैशाचा ऊत येतो का, तशा तशा बाया लग्नात नाचतात. या पवित्र देशात बाई नाचिणाऱ्यांचे पाय तोडले छत्रपतींनी. तुम्ही नाव दिलं ना मार्केटला. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाईला जबरदस्ती नाचवणाऱ्या माणसाचे चौरंग केले. आणि एखादी बाई जर पोटासाठी नाचत असेल तर तिला छत्रपतीनं सांगावं, बाय माय माझी बहीण, तुला जर पोटासाठी नाचायचं असेल तर तुझ्या घरी मी द्रव्य पाठवतो, पण नाचणं बंद कर. आणि त्या राजाच्या राज्यात जर लग्नात श्रीमंत बायका नाचत असतील तर काय वाटत असेल त्या राजाला? कल्पना करा ना, काय वाटत असेल? किती नालायकपणा आहे. अहो साधी मंगलाष्टक नाहीत आपल्याकडे चांगले. लग्नातले मंगलाष्टक हे आशीर्वाद असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना. तर सप्तपदीच्या वेळेला ते अलीकडे मागे एक विधी असतो देवा, मंगळसूत्र घालायचा. तर मंगळसूत्राला 2 बाजूला मणी असते. सव्यापसव्यम पितृया भवस्थितो सगोत्री भिन्न गोत्रानाम भय सगोत्रीश भय जायते नाम वृष्णिरोर भयतति निधि भय संगो यजायते न यज्ञिधि नाम जज्ञिरे भय स्थितानाम यतो संगानाम सगोत्रेषु अपात्राम पात्रे भवगोत्रानाम भिन्ना सतीश कुलानाम तत्वानाम दवदाम्पत्यानाम आशिषो भवस्ति गोत्री. ते मंगलाष्टकीत लागू होते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना. अपात्रे पात्रे दर्पणो भयस्थितो नूतनायतो नम वधुवरा सुजायो दृश्या दृश्य भयस्थिता जायते नाम दृष्टा भवलोकने ति पापाग्नो मुलाग्रो भय तत्वाना. हे 9 श्लोक आले. याच्यासाठी मंगल अष्टक कोणतं घेत माहिती का?
दोघे करावी उभी वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे अंतपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. काय शास्त्र गोडे हे सगळे मंगलाष्टक चुलीत घातले. ताई ग सखारामचा भव्या द्वारकाबाईची संगी भास्कररावचा दाश्या संभाजीरावचा गण्या यायची बसायची जागा निबर काठाने इतकी हाणायची या हराम खोरायला 2 महिने खाली नाही बसता आलं पाहिजे. अरे काय टिकवलंय संप्रदाय लोकांना आणि खुबडाय होत तुम्ही मातीत घालता लाज वाटायला पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मला आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव हे बोलण्यासाठी तर मला 2019ला वाचिलं. मी इकडंच येत होतो कीर्तनाला दर्जी बोरगावला. मला 4.5 तासानं सांगितलं डॉक्टरनं बाळू जिवंत आहे. हेच होतं मला दादा उचलायला भया होते. हो इथं झालं तर अपघात तिथं अंबाजोगाईपाशी सायगावला. त्यासाठी वाचिले. हो वारकरी संप्रदायातल्या लोकांनी खरं बोलायचं. तुम्ही सगळी माणसं तुमच्या आईवडिलाच्या वर्षात किती बाऱ्या पाया पडता? वाढदिवसाला, सणाला, दिवाळी पंचमीला, सणावारालाच पडता. महाराज दिसला की पाया पडता का नाही? म्हणून पक्वाद्यानं, गायकानं, कीर्तनकारानं, रामायणकारानं, भागवतकारानं, प्रवचनकारानं इतका शहाणपणाचा खूप येऊ देऊ नी तू या विद्वत्तीला विचारून कोण नाही पाया पडत. तू ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुला मानते. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. कोणी विचारलं असतं मला सांगा ना तुम्ही. मी कलेक्टर जरी झालो असतो तर एका जिल्ह्यात शहाणपणा केला असता. तुमच्याकडे काय येऊन कित्तागिरीला असता काय? पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामामुळं 80-80 वर्षाची माणसं पाया पडतात. म्हणून या संप्रदायातल्या लोकांनी खरं बोलायचं. हो विश्वास असतो आपल्यावर. काय सांगू लागलो? हा मिश्या वा लक्षात आलं. मिश्या संस्कृती टिकवली या लोकांनी. मंगलाष्टक हा तुम्ही म्हणताल आम्हाला पापी कस काय म्हणला तर दोघाशी पतन सारीखेशी. हो गुन्हा करणाऱ्याला सामावून घेणाऱ्याला तितकंच पाप असते. म्हणून नालायकपणा जी परमार्थात करतेत का त्या लोकांना जर तुम्ही आश्रय देत असताल तर त्यानं केलेलं अर्ध पाप तुमच्या बोकांडीवर बसत असते. म्हणून इथं ज्याच्या ज्याच्या पोराचे पोरीचे लग्न राहिले त्याने एकच आजच्या कीर्तनातलं घ्या. मंगलाष्टक आपल्या संप्रदायातले म्हणा. हे कोणी असा कालवा करू नका काही बी. बघा लोकांचे धर्मावर किती पकड आहे आणि आपण नुसत्या बॉम्बा ठोकतो आपल्या धर्माच्या नावानं. कवडीचं काही सांभाळीत नाही. देवाला काय वाटत असं ना आपल्यासाठी कल्पना करा ना. काय झिजलाय तो असो. त्या कान्होगवारीने सांगितलं महाराष्ट्र के संत है जी बोले और नामदेव नामक संत है वो पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब सोबत होते. मुक्ताई साहेब म्हणले ज्ञानदादा आहे. पत्थर कोणाला म्हणलं रे? पांडुरंगाला. पांडुरंगाला पत्थर म्हणते का? त्याची दाढी झाली. छिपरिया म्हणले तू पांडुरंगाला फत्र्या म्हणतो. ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता काही म्हणू नकोस शांत बस. नामदेवराय जवळ आले. ज्ञानोबाराय पत्थर को दूध पिलाते नामदेव हमारे महाराष्ट्र में है. मैं भी पत्थर को दूध पिलाता. त्याला सिद्धीपैकी एक सिद्धी येत होती. त्यानं 5 लिटर दूध आणलं सोन्याच्या गुंडीत आणि हातात दगड घेतला आणि दगडाला गुंडी लावल्याबरोबर त्या दगडानं 5 लिटर दूध पिलं कान्होगवारीच्या हातानं. तर मुक्ताबाईनं त्या मिश्या धरणाऱ्याच्या 2-2 ठोके आणले आणि त्या सगळ्या मिश्यान दाढी अशी पिरगाळीनं गोहडा चटका द्याला. छिपऱ्या ह्या दगडायला आमच्या महाराष्ट्रातले कुत्री दूध पाजतील. तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज तू लंगुटी धुते मी. आणि उत्तर भारतातून कान्होगवारी पंढरपूरला आला. मुक्ताबाई म्हणल्या तसा नको मुख्यवाणी चलू भजन कर. चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से विठ्ठल माधव से मिलना केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से. हिंदी भाषेत भजन. राधे राधे बोलता रो काय बिघडो मिठो मिठो बोलता रो कट शिरची विडाला विडाला. भजन करीत पंढरपूरला नामदेवराय सोबत आहेत. पण सांगितलं नाही ज्ञानोबाराय नाही हे नामदेवराय.
संदेश आला का बंद करा म्हणून? नाही 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 का? टाईम आहे, आगावच काम झालं तुमचं. मग काम म्हशीच्या वाघरावर आणि एकदा हिरवटीला लागल्यावर त्याला सुद्धा नको सुधत नाही, एवढंच नाही. मला वाघारू म्हणल्यावर तुम्हाला लय हसू आलं. आणि वाघाराचं कीर्तन ऐकणारे विडाला विडाला मंडईत गेलं, शिष्य पाठीले आणि दूध आणलं. गुंडी हातात घेतली बैकरे सर. नामदेव पायरी जवळ गुंडी आली चोखवरायच्या पलीकडून. आणि पंढरपुरातल्या मालकाने भगवान शिवजीला सांगितलं, शिवजी ये फुगीर मला दूध पाजायला आले, जरा अग्नीला आदेश द्या. आणि शिवजीनं अग्नीला सांगितलं, अग्नी ह्या दुधात जाय. इतकी गुंडी तापली, इतकी गुंडी तापली, गरुड खांबा पोस्तोर येऊस तर कान्होगोवाऱ्या शिस्तीत राहिला. तिथं आल्या त्याची लंगोटी सुटली आणि गुंडी खाली पडली. बापरे, कातडीत चिटकली गुंडीला. पुन्हा गुंडी आणली. अशा 25 गुंड्या, 125 लिटर दूध गरुड खांबापाशी सांडलं. पण पंढरपुरातल्या मालकापुस्तक दूधच नाही गेलं. आणि मग कान्होगोवारीनं असे हात केले नामदेवरायकडे, ज्ञानदेव. नामदेव काही यही बोले, ये ते साथ में थे बोले, आप बोलेच नाही. हम नहीं बोलते बोले महाराष्ट्र के लोक, असं नाहीत बोलत म्हणे आम्ही. हे पिलाते दूध. हो. मुक्ताबाई म्हणल्या, नामदेवा जी आई साहेब पाजा दूध. डोळे भरून आले गुरुजी. मुक्ताबाई जवळ आल्या, नामा अरे नैवेद्य खाऊ घातलास, आवंड्याचं मंदिर फिरिलस, कितीतरी वेळेस दूध पातलस, नैवेद्य खाल्ला तुझ्या घरचा, तुझ्या इथं आंघोळीला आले, दीपावलीच्या सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला, आंघोळीला गेलो शंकर देवाला घरी तो, मग दूध पाजणं काय रडतो तू? ही साहेब कान्होगोवारी पैशावाला महाराज आहे म्हणून दूध विकत आणलं, माझ्याकडे काय. मुक्ताबाई म्हणल्या, नामा त्या फुगिरानं आणलेलं दूध सांडलंय ना रे, हे भर ना, भर वंजळीनं भर. नामदेवराय म्हणले, आई साहेब आपल्या सगळ्या पायानं तुडीलंय ना. ऐक म्हणले, राधेच्या पायाची माती त्यानं द्वापार युगात पेली, ती भजन करीत होती, आणि आपण काय गाणे म्हणतो का? मग आपल्या पायानं दूध तुडीलेलं त्याला काय झालं प्याला? काय मुक्ताबाईंचा अधिकार. मग नामदेवरायनं भेद भेद ते वंजळीनं दूध फरलं. कान्होगोवारी म्हणले, हे पैर लगेवाला दूध. मला हिंदी येत नाही, मी आधीच सांगितलं आहे का नाही, येत नाही आपल्याला, कशाला आगाऊपणा करायचा. हे दूध. मुक्ताबाई म्हणल्या, गपचिक बस, शांत बस म्हणजे शांत. लहाला कुरलं, हाताची कातडी गेली ना, सालटीच गेली, सगळे हाडू उडे पडले. नामदेवरायनं दुधाची गुंडी घेतली आणि तिकडे चालले. मुक्ताई साहेब म्हणल्या, नामा खबरदार जर जागेवर हलशील तर त्याला गरज असली तर खाली येऊन पेईल. आणि मग तिथं अभंग म्हणला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. मग देवा कोणती गाय, कोणता बछडा आहे, फार सुंदर काव्य येते. दूध पिओ मोरे गोविंद लाला. 1.25 किलो लोण्याचा गोळा सकाळी लावल्या जातोय. 8 श्लोक म्हणते. कृष्णेर रभय जत्निरे जत्नि जाजायतना प्रातार विनियोगेन प्रसादेन वनितं भयजयो जगदानंद कंद पतयो रुक्मिणी पांडुरंग प्रमुख पंचायतन देवताभिषेक विनियोगेन प्रसाद रस्तुस्ततेव च पंचगंगा हवानांज प्रियतान्नमं आपां पति निरां सर्वास्ति भयानां देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु भयो यत्तटान् पवित्र भयानाः जम्बुद्वीपेस्ततेव च यतर्वृष्णिरोर्भयज्जायो तत्राम्नवनितो भयो यत् हवा भक्षन्ति वत जायो तत्रा नैवेद्यो यत् समर्पितः. गुंजभर खात नाही, गुंजभर 1.25 किलो मोजून लोण्याचा गोळा, मोजून मोजून. उलटा लावणाऱ्याच्या हाताचा मळ पडल्यावर शिल्लक भरत, पण कमी होत नाही. खातच नाही, खातच नाही. सगळ्याच्या पायानं तुडिलेलं. ज्ञानोबारायांचे पाय, मुक्ताई साहेबांचे पाय, नामदेवरायांचे पाय, समाधी सोहळा आहे परवा, समाधी सोहळा, त्यांच्या पायानं तुडिलेलं दूध. विटेवरचा मालक खाली आला आणि दूध पिलं. काय ताकद आहे. आणि मग
नामदेवरायाकडे बघितल्याच्या नंतर लाला करणारा कानोगोवारी पण राहुलच नाही. नामदेवरायाच्या नावाचा गजर केला. संत शिरोमणी नामदेव महाराज वाजल्याबरोबर हात जशाला तशीच झाली. ही ह्या वारकऱ्यांची ताकद आहे. काय वानू आता न पुरे ही वाणी. लय लांब गेले हो. 3-3 मिनिटं पुढाऱ्याची महाराजाची मिनिटं मोठलेच असते. हो बघा माझ्या सावता बाबाचा विषय. सावता महाराज पंढरपूरला गेलेत नाही राजू. पंढरपुरातला मालक सावता महाराजाकडे आला. हे बा आपल्या कामाला देव मानायचं. तुम्ही आडत उघाड्याच्या नंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुमच्या आडतीवर माल विकल्याच्या नंतर त्याला पैसे मिळतात आणि ते पैसे मिळाल्याच्या नंतर त्याची बाकीची दिनचर्या चालती. म्हणजे तुम्ही हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. ही ताकद आहे. डॉक्टरने पेशंट तपासून त्याच्या आजाराचं निदान जर केलं ना आबा तर तो डॉक्टर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त करतो. शिक्षकांनी आपल्या समोरचे विद्यार्थी घडून जर विद्यार्थी भारताचे हिरे म्हणून गाजवले तर तो शिक्षक हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. शास्त्रे शेतकऱ्याला स्वतः 5 क्विंटल गहू लागत असतील आणि तो 50 क्विंटल जर गहू पिकीत असेल तर त्यानं पिकवल्यामुळं आपलं पोट भरतंय. हजारो यज्ञाचं पुण्य त्या शेतकऱ्याला आहे. आणि त्या शेतकऱ्याचा माल आल्याच्या नंतर त्याचा द्रव्य देऊन त्याचा व्यवहार तुम्ही भागवता. म्हणून तुम्हाला सुद्धा कितीतरी यज्ञाचं पुण्य. सावता महाराज सांगतात आपल्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जर शेताला कॅनलला पाणी सुटलं असेल आणि पाणी सुटून जर लाईन असेल तर ऊस ज्वारी गहू भिजवायचं सोडून शेतकऱ्यांनी भजन करायचं नाही. हे कॅनलला पाणी सुटल्यावर भजनाला गेला आणि कॅनलचं पाणी बंद झाल्यावर ऊसात गेला. पाप लागलं तुला राजा. तू शेतीत काम करणं हे तुझं किती परमार्थ आहे. या बा पाळण्यात लेकरू रडायलंय आणि लेकराची सेवा करणं हेच त्याच्या आईचं भजन आहे. मालकाला शुगर आहे आणि बाई निघाल्या बाळू महाराजाच्या कीर्तनाला आणि ते दर 20 मिनिटाला लघवीला जावं लागत होतं. शुगरचं म्हातारं ते. आणि पप्याच्या बापानं सांगितलं पप्याच्या माईला अगं मला धरून न्यावं लागतंय आजच्या दिवस धाकवा. आणि आली कस्तुरी माया कीर्तनाला आणि ते म्हातारं लगवील गेलं पडन त्याचं डाव गुडघं मोडलं. हिनं 100-200 कीर्तनकार उकळून खाल्ली तरी हिला पुण्य नाही. हिला पुण्य तेच होतं मालकाचा हात धरून त्याला लघुशन केला नाही. आपलं काम सर्वात मोठं भजन आहे. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. आपल्या वाट्याला जे काम येतं का तेच देव. अशी आपली शेतीच देव समजून काम करणारे सावता महाराज त्यांच्यासाठी जगाचा मालक तो सुद्धा धावून येतो. काय माझ्या सावता महाराजांचा अधिकार आहे. सद्गुरु सावता महाराज त्या सावता महाराजांच्या चरणी माझ्या नामदेवरायांच्या चरणी सद्गुरु चाकरवाडी माऊली दादांच्या चरणी सत्यनारायण भगवंताच्या चरणी उपस्थित तुम्ही हे सर्व माझे ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारे वारकरी मृदंगाचार्य टाळकरी गायनाचार्य निष्ठावंत सात्विक वैष्णव वारकरी सर्वांना प्रणाम करतो. आणि सर्व क्षेत्रातली आलेली माणसं हे व्यापारी क्षेत्रातली सगळी लोक व्यापारी असतील हमाला असतील काय तोलई वगैरे काय गुमास्ते अमकं तमकं वगैरे म्हणीम गिरीम सगळे या सगळ्यांच्या वतीनं चालत असलेला श्री सार्वजनिक सत्यनारायण व भंडारा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज मार्केट लातूर या सर्व मला वाटतं 27-28 वर्षापासून हे करते. आणि मला विशेष त्या शेठजीनं सांगितलं आम्ही केटर्स लावत नाही. आमचे 200-300-400 लोक उद्या मस्त पांढऱ्या टोप्या वगैरे पांढऱ्या पोशाखात सगळी जण वाढतात. प्रत्येक जण सगळी जण वाढतात. तुमच्या याही कार्याला सलाम. कारण स्वतः वाढायचं. उद्या बऱ्याच परिसरातले शेतकरी सुद्धा इथे या मार्केटमध्ये येतील आणि एक दिवस या भंडाऱ्याच्या निमित्तानं तुम्ही लक्ष्मीच्या अधिष्ठानावर बसलेली वैशास्तितो अधिष्ठिता रमारजितो भयो म्हणजे व्यापार लक्ष्मीच्या अधिष्ठित तत्वावर बसलेली तुम्ही सगळी लोक एक दिवस माझ्या शेतकरी राजाला जीव घालता येते तुम्हाला वाढवून तुमच्यासारखे नशीबवान तुम्ही आहात. हजारो पंढरपुरातल्या मालकाच्या वाऱ्या केल्याचं पुण्य उद्या शेतकऱ्याला तुम्ही जीव वाढायचं तुम्हाला हे प्राप्त होते. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि काही जण म्हणतील हे महाराज लोक काहीच सांगतील गाढ व्हायला पटतच नसतो. गाढ व्हायला पटत नसतं. हत्तीनं गाढ व्हायच्या नादी लागायचं नाही. हो तुम्ही हत्ती माणसं आहेत. एकदा गाढ नदीच्या कडीला बसलं
नदीच्या कडीला बसलं आणि तिकून हत्ती आला आणि गाढवानं हत्तीला आवाज दिला, ए हत्ती दादा इकडे ये. काय काम आहे? ही नदी कोणीकडे वाहती रे? म्हणला उत्तरेकड. काय मूर्ख आहे म्हणे, 8 पायल्या तांदूळ खातो तू, राजाला पाठीवर बसतो आणि खोटं बोलतो. ही नदी पूर्वेकडे वाहती, पूर्वेकडे वाहती आणि नदी उत्तरेकडे वाहत होती. आणि हत्तीनं कोर्टात केस टाकली. संपितो 2 मिनिटात. हो, कोर्टात केस टाकली आणि मग राजाकडे गेला तो न्याय. राजाला हत्तीनं सांगितलं, ऐका राजेसाहेब, तुम्ही माझ्या पाठीवर बसून कुठं फिरता? नदीच्या कडेला. ती नदी कोणीकडे वाहती? म्हणले उत्तरेकडे. मग भांडण तेच आहे, गाढव मला पूर्वेकडे म्हणते मी उत्तरेकडे म्हणतो. थांब म्हणले. प्रधानमंत्री, महामंत्री, सुमंत्री 4 साखळ्या घेऊन या लोखंडाच्या. 4 साखळ्या आणल्या आणि हत्तीचे 3 पाय बांधले. हत्ती म्हणला, मी खरं बोललो तरी बांधले. तू खोटं बोलल्यामुळं बांधलेत नाही, तू गाढवाच्या नादी काऊन लागला म्हणून बांधले. तू हे पाय खोटं बोलला म्हणून बांधलेत नाही. हत्तीनं गाढवाच्या नादी लागूत नाही. या संप्रदायात काम करणाऱ्या, धर्माच्या विरुद्ध वागणाऱ्या गाढवायच्या तुमच्यासारख्या हत्तीनं नादी लागायचं नाही. तुमच्या या कार्याला प्रणाम. जय जय